नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण 19 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत। बघा मित्रांनो, आपल्याकडे यशवंत बॅच जी आहे ती सुरू आहे कंबाईन साठी, ज्यामध्ये तुमची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एकत्रितरित्या तयारी जी आहे ती करून घेतली जात आहे। ज्यामध्ये जर आपण बघितलं टेस्ट सिरीज आहे, डिजिटल नोट्स आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच बॅच मध्ये मिळणार आहे, ज्या बॅचची फी फक्त 999 असणार आहे। तुम्ही आज जर बॅच जॉईन केली तर आजपासून 4 महिने बॅचचा कालावधी असणार आहे। आणि जे कोणी जुने विद्यार्थी असतील ज्यांना बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी ओल्ड स्टुडंट अंतर्गत त्यांना आणखी काही डिस्काउंट जे आहे ते दिलं जाणार आहे। तुमचा एकदा डेटा चेक केला जाईल अभ्यास मित्रच्या ॲप्लिकेशनवर आणि तुम्हाला या बॅच मध्ये जर तुम्ही यापूर्वी कंबाईनची बॅच घेतली असेल तर तुम्हाला अजून डिस्काउंट दिलं जाईल। कारण बऱ्यापैकी मुलांनी यापूर्वी कंबाईनच्या बॅचेस घेतल्या पण त्यांचा कालावधी जो आहे तर तो परीक्षा अगोदर संपला, म्हणून आम्ही जुन्या विद्यार्थ्यांना इथं डिस्काउंट ठेवलेला आहे या बॅचवर। आपण जर बघितलं राज्यसेवेसाठी आणि कंबाईनसाठी आपण टेस्ट सिरीज सुरू केलेला आहे। अगदी माफक फी मध्ये आपण हे टेस्ट सिरीज जे आहे ते सुरू केलेले आहे। राज्यसेवेसाठी विजयश्री नावाची बॅच सुरू केलेली आहे। त्याचबरोबर बघा मित्रांनो, राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच आहे, ज्यामध्ये स्टेट बोर्ड एनसीईआरटीच्या लेक्चरचा समावेश आहे। त्याचबरोबर बीएमसी स्पेशल बॅच, त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची बॅच, मुंबई जीकेची बॅच आणि सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन नावाची बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच, पोलीस भरतीची एक स्पेशल रेकॉर्डेड बॅच, हे सगळ्या बॅच एकदम कमी फी मध्ये। बघा, पोलीस भरतीची फक्त 500 रुपयामध्ये, रेल्वे भरतीची फक्त 599 रुपयामध्ये, अशा एकदम कमी फीज मध्ये आपण ज्या बॅचेस आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे। या आपल्या क्लास नोट्स जे आहे ते तुम्हाला ॲप्लिकेशनवर विकत घेता येईल। त्याचबरोबर आज बघा, हिस्ट्री, आधुनिक भारताचा इतिहास आणि जो काही महाराष्ट्राचा भूगोल आहे त्याच्या सुद्धा नोट्स जे आहे तर सर आणि मॅडम त्या नोट्स बनवते ते ॲप्लिकेशनवर आपल्या इथं तुमच्यासाठी या नोट्स उपलब्ध करून देणार आहे। ठीक आहे, सुरुवात करूया आजचं लेक्चर। त्यापूर्वी या सगळ्या गोष्टी ज्या आहे, ठीक आहे, या लेक्चरची पीडीएफ सुद्धा तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन मध्ये मिळेल। सगळ्या अभ्यासपूर्व गोष्टीसाठी अभ्यासपूर्ण गोष्टींसाठी एकच ॲप आहे अभ्यास मित्र। त्यानंतर टेलिग्रामवर तुम्हाला या लेक्चरची पीडीएफ उपलब्ध होईल। त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्रामवर मिळतील आणि इंस्टाग्रामवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळतील। आज आपण 19 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे 19वी G20 शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली जात आहे। तर बघा मित्रांनो, आजपासून 19वी G20 परिषद जी आहे ती सुरू होत आहे। तर आज तारीख पण काय 19 नोव्हेंबर आणि आजपासूनच 19वी G20 परिषद सुरू होत आहे। मग तुम्हाला जेव्हा G20 परिषदेची आवृत्ती किती होती तर हे लक्षात ठेवायचे की सरांनी आपल्याला सांगितलं की 19 नोव्हेंबर रोजी ती सुरू झाली आणि तिची 19वी आवृत्ती होती। आता भारतामध्ये जी G20 परिषद झाली होती तिची आवृत्ती किती होती? 18वी होती। मग आपण जर बघितलं तर ही 19वी G20 परिषद कुठे होणार आहे? ब्राझील मध्ये। 17वी कुठे झाली होती? 17वी तर इंडोनेशियामध्ये मित्रांनो 17वी झाली होती। त्यानंतर जर बघितलं 20वी कुठे होणार आहे तर साऊथ आफ्रिकेमध्ये 20वी होणार आहे G20 परिषद। G20 हा असा गट आहे मित्रांनो जो आता या वर्षीपासून G21 झालेला आहे। ठीक आहे, G21 झालेला आहे, पण साधारणतः त्याला G20 म्हटलं जातं। जो 21वा सदस्य ऍड झालेला आहे इथं तो आहे आफ्रिकन युनियन। ठीक आहे, आफ्रिकन युनियन। ठीक आहे, G20 मध्ये जर बघितलं तर 19 देश आहे, 19 देश आहे, एक आफ्रिकन युनियन आहे आणि एक युरोपियन युनियन आहे। म्हणजे अशा दोन इथं काय आहे तर दोन ऑर्गनायझेशन आपल्याला बघायला मिळतात। ठीक आहे, तर असं 19 देश प्लस 2 संस्था, आफ्रिकन युनियन, युरोपियन युनियन। तर असा 21चा हा एक गट आहे ज्याला ऍक्च्युअली G21 म्हणायला पाहिजे, पण लोकांना सवय झालेली G20 म्हणायची तर सगळे G20च म्हणत आहे। ठीक आहे, तर पुढे जाऊया। बघा मित्रांनो, G20 ची जी परिषद आहे ती 19 तारखेपासून, ठीक आहे, 18-19 तारखेपासून जर आपण बघितलं तर ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो येथे सुरू होणार आहे। तर 19 नोव्हेंबरच आपल्याला लक्षात ठेवायचं। ठीक आहे, 19 यानंतर पुढे जाऊया। बघा मित्रांनो, आपण जर बघितलं अध्यक्ष ब्राझील आहे। ब्राझील हा अध्यक्ष कधी बनला होता तर भारताने बघा भारताचं अध्यक्षपद 30 नोव्हेंबर 2023 ला संपलं होतं आणि मग आपण ब्राझीलकडे अध्यक्षपद दिलं होतं आणि ब्राझील 1 डिसेंबर 2023 पासून अध्यक्ष बनलेला आहे आणि त्याचं अध्यक्षपद या 30 नोव्हेंबरला संपून जाईल आणि मग 1 डिसेंबर 2024 पासून दक्षिण आफ्रिका अध्यक्ष बनणार आहे। बघा मित्रांनो, भारत हा ट्रोईकचा सदस्य आहे। आता बघा G20 मध्ये आपण जर बघितलं तर 19 देश प्लस 2 संस्था आहे। ठीक आहे,
आता हे ट्रोईक काय भानगड आहे, तर बघा G20 मध्ये एक इंटरनल ग्रुप असतो, इंटरनल ग्रुप. तर हे मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं, इंटरनल ग्रुप असतो 3 देशांचा. या 3 देश कोणते असतात, तर मागच्या वर्षी ज्या ठिकाणी G20 झाली तो देश, पुढच्या वर्षी ज्या ठिकाणी G20 होणार तो देश, आणि या वर्षी G20चं आयोजन जिथं करण्यात येत आहे तो देश. ठीक आहे, तर भारत हा ट्रोईकचा ग्रुप, ट्रोईकचा सदस्य आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तो G20 अंतर्गतच एक गट आहे, तो एक महत्वाचा गट असतो, लक्षात ठेवायचं आहे. यानंतर या वर्षीची थीम काय होती, बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट. ठीक आहे, तर अशी याची थीम होती. त्याचबरोबर बघा मित्रांनो, मागच्या वर्षी थीम काय होती, वसुदेव कुटुंबकम. ही पृथ्वी काय आपलं कुटुंब आहे, तर अशी मागच्या वर्षीची थीम होती, जग एक कुटुंब आहे. आता बघा G20 ची सुरुवात जी आहे ती 2008 साली झाली होती. हिला बघा मुख्यालय नाहीये. ठीक आहे, अशी कोणती संस्था आहे मित्रांनो की जिला मुख्यालय नाहीये, तर ती आहे G20. यानंतर पहिली G20 अमेरिकेमध्ये झाली, 17वी इंडोनेशिया, 18वी भारत, त्यानंतर 19वी आता सुरू झालेली आहे ब्राझीलमध्ये, 20वी साऊथ आफ्रिकेमध्ये होणार आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, आपण G20 वर इतकं का बोललो, कारण परीक्षेमध्ये खूप जास्त चान्सेस आहे G20 वर प्रश्न येण्याचे. यानंतर दुसरा क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये बादल भोई आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचं उद्घाटन कुठे केलं, तर बघा मित्रांनो, बादल भोई आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय जे आहे तर ते मध्य प्रदेशमध्ये, त्याचं उद्घाटन अलीकडे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. तर नरेंद्र मोदी यांनी आदिवासी बांधवांशी संबंधित बरेचसे जे प्रोजेक्ट आहे तर त्याचं अनावरण केलं. मग त्यामध्ये बादल भोई आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय छिंदवाडा मध्य प्रदेशमध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं, आणि राजा शंकर शाह आणि कुंवर रघुनाथ शाह आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय याचं उद्घाटन जबलपूर मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलं. आपण जर बघितलं तिथं तुम्ही अशा प्रकारे जी काही आदिवासी बांधवांची संस्कृती आहे तर तिचं या संग्रहालयामध्ये प्रदर्शन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. यानंतर राष्ट्रीय पत्रकार दिन, हा क्वेश्चन आपण घेतला होता पण परत एकदा घेऊया कारण महत्वाचा आहे. मी तुमचं मत सुद्धा विचारलं होतं, बऱ्याचशा मुलांनी प्रामाणिक मत सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, राष्ट्रीय पत्रकार दिन जो आहे तो 15 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे, 16 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर राष्ट्रीय पत्रकार दिन 16 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. त्याची थीम बघा, लक्षात ठेवा, चेंजिंग नेचर ऑफ द प्रेस अशी त्याची थीम होती. ठीक आहे, तर पुढे जाऊया. 1966 मध्ये पत्रकार दिवस जो आहे त्याची स्थापना करण्यात आली होती. यानंतर बघा चौथा क्वेश्चन आहे, मीडिया लॉग कन्झर्वेशन फॉर अ विकसित भारत हे जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे, तर बघा मीडिया लॉग हा जो शब्द आहे, ठीक आहे, मोडिया लॉग असा शब्द आहे, तर मोडिया लॉग शब्दामध्ये मोदी येतं बघा. ठीक आहे, तर मोदींशी संबंधित हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर अश्विन फर्नांडिस यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. तर मोडिया लॉग कन्झर्वेशन फॉर अ विकसित भारत हे पुस्तक कुणाचं आहे, अश्विन फर्नांडिस यांचं आहे. मोदींशी संबंधित काही पुस्तकं सांगतो बघा मित्रांनो मी तुम्हाला. एक्झाम वॉरियर्स नावाचं पुस्तक मोदीजींचं स्वतःच आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी अ पॉलिटिकल बायोग्राफी जे आहे ते अँडी मरिनो यांचं पुस्तक आहे. आणि त्याचबरोबर सिक्युअर इंडिया द मोदी वे हे जे पुस्तक आहे मित्रांनो, ठीक आहे, पठाणकोट सर्जिकल स्ट्राईक अँड मोर नितीन गोखले यांचं पुस्तक आहे. सिक्युअरिंग इंडिया द मोदी वे पठाणकोट सर्जिकल स्ट्राईक अँड मोर नितीन गोखले यांचं पुस्तक आहे. ती 3 पुस्तकं प्लस अजून एक मोदीजींवर पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. तर हे पुस्तक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या पुस्तकाचं जे काही उद्घाटन जे केलेलं आहे, ठीक आहे, अनावरण जे केलेलं आहे तर ते माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेलं आहे. मोडिया लॉग कन्झर्वेशन फॉर अ विकसित भारत या पुस्तकाचा अश्विन फर्नांडिस हे लेखक आहे. ठीक आहे, तर या पुस्तकावर नरेंद्र मोदी यांचा जो काही कार्यकाळ आहे तर त्या कार्यकाळामध्ये कोणकोणते प्रकल्प आणि कोणकोणते योजना राबवण्यात आल्या याविषयीची माहिती जी आहे ती दिलेली आहे. आणि भारत विकसित बनण्याच्या दिशेने कशा प्रकारे वाटचाल करत आहे तर ही माहिती सुद्धा या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे. 5वा क्वेश्चन आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये इंटरपोल या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटनेच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर बघा मित्रांनो, आपल्या भारतामध्ये पोलीस आहेत, नॉर्मल पोलीस, सीबीआय, ठीक आहे, तर हे भारताशी संबंधित झालं. त्याचबरोबर आता समजा नॉर्मल पोलिसांच्या वरचे कोणते, सीबीआय वाले, ठीक आहे, नॉर्मल पोलीस राज्यांचे असतात, त्यानंतर सीबीआय हे केंद्र सरकारचे पोलीस असतात, आणि त्याच्यानंतर जगाचे पोलीस कोण, तर हे इंटरपोल वाले. ठीक आहे, इंटरपोल जे आहे ते आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना आहे. ठीक आहे, आणि त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले मित्रांनो वाल्देसी
उर्किझा. तर वाल्देसी उर्किझा जे आहे ते इंटरपोलचे अध्यक्ष बनलेले आहे आणि मूळचे ब्राझीलचे पोलीस आयुक्त आहे. यानंतर इंटरपोल जी आहे ती एक आंतरराष्ट्रीय पोलिसांची संघटना आहे जिची स्थापना 7 सप्टेंबर 1923 मध्ये करण्यात आली होती. लिओन फ्रान्समध्ये हिचं मुख्यालय आहे. 196 देश सदस्य आहे आणि भारत 1949 पासून इंटरपोलचा सदस्य बनला आहे. तुम्ही बऱ्याचशा मूवी मध्ये इंटरपोलचा उल्लेख जो आहे तो नक्कीच बघितला असेल. त्यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सराई काले खान चौकाचं नाव जे आहे ते बिरसा मुंडा चौक असं करण्यात आलेलं आहे. तर सराई काले खान चौक जो आहे तर तो नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि याचं नाव आता बिरसा मुंडा चौक असं करण्यात आलेलं आहे. बघा मित्रांनो, दिल्लीचा हा चौक आहे. बिरसा मुंडा यांची जयंती अलीकडे सेलिब्रेट करण्यात आलेली 150वी. त्यामुळे बिरसा मुंडा यांच्यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. बघा, बिरसा मुंडा हे एक आदिवासी नेते होते आणि स्वातंत्र्य सैनिक होते. यांचा जन्म जो आहे तर तो झारखंड मध्ये झालेला आहे. मूळ राज्य कोणतं? झारखंड. ठीक आहे. छोटा नागपूर जे पठार आहे त्यावर यांचा जन्म झाला होता 15 नोव्हेंबर 1875 ला. आणि यांनी आपण जर बघितलं तर इंग्रजांना सळो की पळो केलं होतं. आपण जर बघितलं 15 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस जो आहे तो आदिवासी गौरव दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. दिवस लक्षात ठेवा 15 नोव्हेंबर. यानंतर नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव अलीकडे काय करण्यात आलं? दिल्लीमधले काही चेंज झालेलं नाव प्रधानमंत्री संग्रहालय करण्यात आलं. मुघल गार्डनचं अमृत उद्यान करण्यात आलं. दरबार हॉलचं नाव प्रजासत्ताक मंडप करण्यात आलं. अशोक हॉलचं नाव अशोक मंडप करण्यात आलेलं आहे. बघा, 7वा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. अलीकडे मणिपूरच्या 5 जिल्ह्यांमध्ये आपसा कायदा लागू करण्यात आलेला आहे. तर तो कोणत्या वर्षीपासून सुरू करण्यात आला होता? तर बघा, आपसा कायदा काय आहे? तर आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट. ठीक आहे. आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट जे काही भारताच्या आर्म फोर्सेस आहे, ठीक आहे, जे काही भारताचं सैन्य आहे तर त्याला काय मिळते? स्पेशल पॉवर मिळते. आणि त्याविषयीचा ऍक्ट जो आहे तो आहे आपसा कायदा. ठीक आहे. मग आपसा कायदा जेव्हा लागू होतो मित्रांनो तेव्हा सामान्य नागरिकांच्या पॉवर ज्या आहे त्यावर लिमिटेशन्स येतं आणि जे काही सैनिक आहे तर त्यांना एक्स्ट्रा पॉवर्स जे आहे ते मिळतात. ते कोणाचीही घराची झडती वगैरे घेऊ शकतात, कुणाची चौकशी करू शकतात. ठीक आहे. तर तशा ज्या पॉवर्स आहे त्या मिळतात. या कायद्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झालेली आहे. मणिपूरचे एक आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जातात, आयर्न लेडी इरोम शर्मिला. ठीक आहे, इरोम शर्मिला. तर त्यांनी अनेक वर्ष जवळपास 2 दशक जो आहे, मी नाव लिहितो पहिले यांचं, इरोम शर्मिला जे आहे तर त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांनी जवळपास 2 दशक या कायद्याच्या विरोधात उपोषण केलं. पण हा कायदा जो आहे तर तो कधी काढून घेतला जातो तर कधी तसाच ठेवला जातो. हा कायदा सर्वप्रथम 1958 मध्ये लागू करण्यात आला होता. जसं इंग्रजांचे कायदे आपल्यावर लागू होते सेम हा एक भारतामध्ये उरलेला इंग्रजी कायदा आहे. ठीक आहे. भारतामध्ये उरलेला आहे की इंग्रजी कायदा आहे आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट. बऱ्यापैकी मुलांनी इकडे ऐकलं नसेल पण ईशान्य भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये हा नेहमी लागू केला जातो. ठीक आहे. आपण जर बघितलं तर आर्म फोर्स स्पेशल पॉवर ऍक्ट अंतर्गत आपल्याला एखादं क्षेत्र जे ते अशांत क्षेत्र म्हणून डिक्लेअर करता येतं. मणिपूरमधील 5 जिल्ह्यामध्ये लागू झाला पण आपल्याला ते जिल्हे लक्षात ठेवायची गरज नाही. ठीक आहे. तर 1958 मध्ये संसदेने हा कायदा बनवला होता. यानुसार लष्कराला काही स्पेशल पॉवर वगैरे मिळतात. ठीक आहे. या कायद्यामध्ये 1972 मध्ये सुधारणा करण्यात आली आणि एखादं क्षेत्र जे आहे ते अशांत म्हणून डिक्लेअर करण्याचा अधिकार फक्त केंद्र सरकारला होता पहिले, नंतर तो राज्य सरकारला सुद्धा देण्यात आला होता. ठीक आहे. लष्कराचा आदेश जे असतील तर ते नागरिकांनी पालन करण्याचं बंधन जे ते या ऍक्ट मध्ये टाकण्यात आलेलं आहे. लष्कराला आपल्या गोष्टी म्हणजे लष्कराने सांगितलेल्या गोष्टी करण्यासाठी लष्कराला बळाचा वापर सुद्धा करता येईल. यानंतर पुढे जाऊया 8वा क्वेश्चन. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार 2023 मध्ये जगभरात गोवरची किती प्रकरणं नोंदवली? गोवर नावाचा आजार तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. तर जगभरामध्ये बघा मित्रांनो 10.3 दशलक्ष गोवरची प्रकरणं नोंदवलेली आहे. ठीक आहे. यामधील 65,000 जे काही रुग्ण आहे मित्रांनो तर ते भारतातले 65,000 रुग्ण जे गोवरचे ते भारतामध्ये आहे. जगभरात गोवरची जर आपण बघितलं 10.3 दशलक्ष रुग्ण जे आहे ते नोंदवली गेलेली आहे. 2022च्या तुलनेमध्ये ते 20% पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. आणि हे रुग्ण वाढण्याचं कारण मुख्य कारण आहे लसीकरणाचा अभाव असं WHO ने माहिती दिलेली आहे. 2023 मध्ये गोवरमुळे
1,07,500 लोकांचा मृत्यू झाला. आणि भारतामध्ये जर बघितलं तर 65,000 रुग्ण आढळली. आणि 57 देशामध्ये जर आपण बघितलं तर 10.3 दशलक्ष रुग्ण आपल्याला बघायला मिळाली. गोवर हा एक विषाणूजन्य आजार आहे. तर रोग जे असतात ते एकतर व्हायरसमुळे होतात, नाहीतर बॅक्टेरियामुळे होतात, नाहीतर जे काही फंगाई आहे, कवक आहे त्यामुळे होतात. तर हा व्हायरसमुळे होणारा आजार आहे. मार्बिली व्हायरस यामुळे हा आजार होतो गोवर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यासाठी गोवरची लस जी आहे ती दिली जाते. याची लक्षणं काय असतात तर आपलं नाकातून कंटिन्यू पाणी गळत असतं, ताप येत असतो, डोळे जे आहे ते लाल होतात. ठीक आहे, घसा जो आहे तो सुजतो आणि कफ येतो, अंगावर व्हाईट स्पॉट येतात. ठीक आहे, तोंडाच्या आतमध्ये आपल्याला फोड आलेले दिसतात. आता बघा FISU जागतिक विद्यापीठ नेमबाजी चॅम्पियनशिप. आता FISU नेमकं काय भानगड आहे तर फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल शूटिंग युनिव्हर्सिटी असं याचं आपण फुल फॉर्म सांगू शकतो. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल शूटिंग युनिव्हर्सिटी नावाची एक संस्था आहे, तिच्यामार्फत जागतिक विद्यापीठ नेमबाजी चॅम्पियनशिप जी आहे ती आयोजित केली जाते. ही चॅम्पियनशिप हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम मित्रांनो भारतामध्ये आयोजन हिचं केलं जात आहे. भारतात आयोजन केलं जात आहे. ही जी चॅम्पियनशिप आहे हिचा शुभंकर जो आहे, शुभंकर, ठीक आहे, शुभंकर तो ट्रंकी आहे. ट्रंकी आहे आणि ट्रंकी काय आहे मित्रांनो, एक हत्ती आहे. ठीक आहे, ट्रंकी हत्ती हा शुभंकर आहे. भारताने या स्पर्धेमध्ये 24 पदक जिंकलेले आहे, ज्यामध्ये 9 जे आहे ते सुवर्ण पदकांचा समावेश आहे. ठीक आहे, तर FISU ची वर्ल्ड युनिव्हर्सिटी शूटिंग चॅम्पियनशिप जी आहे ती अलीकडे आयोजित करण्यात आली. भारतामध्ये डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज जी नवी दिल्ली या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं. भारतात 9 सुवर्ण, 9 रौप्य आणि 6 कांस्य पदक या स्पर्धेमध्ये जिंकली आहे. त्यानंतर 10वा क्वेश्चन आहे, जागतिक बँकेने केरळमध्ये किती कोटींचा केरा प्रकल्प मंजूर केला आहे. तर जागतिक बँकेने 2,365 कोटींचा केरा प्रकल्प जो आहे तो मंजूर केलेला आहे. आता केरा प्रकल्प भानगड काय तर केरा म्हणजे केरला क्लायमेट रिसायलेंट ॲग्री व्हॅल्यू चेन मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट. ठीक आहे, तर केरा प्रकल्प कशाशी संबंधित आहे तर केरळच्या शेतीचं आधुनिकीकरण करण्यासाठीचा हा प्रकल्प आहे. 2365 कोटी जे आहे तर हे फक्त जागतिक बँक नाही देणार आहे, तर इथं केरळ सरकारचा सुद्धा हातभार लागणार आहे. 2365 कोटीचा प्रकल्प आहे. यापैकी जागतिक बँक 1655 कोटी आणि केरळ सरकार 709 कोटी रुपये खर्च करणार आहे. आणि बदलत्या हवामानानुसार केरळमध्ये शेती जी आहे ती सुद्धा बदलली जाणार आहे आणि शेती केली जाणार आहे केरा प्रोजेक्ट अंतर्गत. सुरुवात करूया बघा 20 नोव्हेंबरच्या चालू घडामोडीला. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये पहिले ATP फायनल एकेरी विजेतेपद कोणी जिंकलं. तर बघा ATPचा फुल फॉर्म काय हे मी तुम्हाला पहिले सांगतो. ठीक आहे, ATP तर असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स, तर अशा ATPचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स असा ATPचा फुल फॉर्म आहे. आणि ATP नावाची एक टेनिसची स्पर्धा आहे. ठीक आहे, जी स्पर्धा 1970 मध्ये सुरू झाली होती. मग आता ATP स्पर्धा जी आहे ती कोणी जिंकलेली आहे तर इटलीचा खेळाडू आहे जेनिक सिन्नर याने ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, तर जेनिक सिन्नरने ATP फायनल जे आहे जिंकलेला आहे. त्याने कुणाचा पराभव केलेला आहे तर बघा मित्रांनो, जेनिक सिन्नरने अमेरिकेच्या टेलर फ्रेजचा पराभव केलेला आहे. ही स्पर्धा इटली देशामध्ये ट्युरिन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. महिलांच्या बाबतीत बघायचं झालं तर महिलांच्या स्पर्धेला WTA म्हटलं जातं. जसं एकदा ATP म्हटलं जातं तसं महिलांच्या स्पर्धेला WTA म्हटलं जातं. आणि WTA ची स्पर्धा कोको गॉफ जी अमेरिकन खेळाडू आहे तिने चीनच्या झेंग कियानवेनचा पराभव करून जिंकलेली आहे. यानंतर पुढे जाऊया बघा मित्रांनो, आता ATP जी स्पर्धा आहे तिच्यामध्ये कोण सहभाग घेतात तर समजून घ्या, टेनिसमध्ये जे काही टॉप पहिले 8 क्रमांकाचे जे खेळाडू आहे तर तेच इथं सहभाग घेतात, त्यांच्यातच स्पर्धा होते. आणि मग फायनल मध्ये आपण जर बघितलं तर आता जेनिक सिन्नरने टेलर फ्रेजचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोग्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली तर बघा, डोनाल्ड ट्रम्प यांचे आरोग्य सचिव म्हणजे एकंदरीत अमेरिकेचे आरोग्य सचिव बनलेले रॉबर्ट F केनेडी ज्युनियर. तर केनेडी नाव तुम्ही ऐकलं असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, राष्ट्रपती होते, ज्यांची हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे. तर रॉबर्ट F
कॅनडी ज्युनियर जे आहे तर त्यांचीच नियुक्ती काय करण्यात आलेली आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी, त्यांचे मुलगा आहे तर त्यांची नियुक्ती जी आहे ते ॲज अ आरोग्य सचिव म्हणून केलेली आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, कोणत्या देशाच्या युनिव्हर्सिटी ऑफ ओलांगॉंग ने गुजरात मधील गिफ्ट सिटी येथे आपला पहिला इंडिया कॅम्पस सुरू केलेला आहे. तर बघा मित्रांनो, गुजरात मध्ये गिफ्ट सिटी नावाने एक नवीन सिटी जी आहे ती बनवण्यात येत आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्शियल आणि T4 काय आहे एकदा मी सांगतो तुम्हाला, एकच मिनिट. ठीक आहे, फायनान्स टेक सिटी. तर गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी असायचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, तर गिफ्ट सिटी जी आहे ती खूप चर्चेमध्ये असते, कारण गुजरातमध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट जे आहे, इंडियामध्ये जे कोणते वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहे त्यापैकी बऱ्यापैकी प्रोजेक्ट जे आहे ते गिफ्ट सिटी मध्ये जाते. तर ही जी गिफ्ट सिटी आहे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी जी आहे तर ती खूप महत्वाची आहे. ती व्यवस्थित आपल्याला त्याच्याविषयी माहित असलं पाहिजे. आणि तिच्यामध्ये आता युनिव्हर्सिटी ऑफ ओलांगॉंग ने आपले काय केलेलं आहे तर इंडिया कॅम्पस सुरू केलेला आहे. म्हणजे या युनिव्हर्सिटीने आपली एक शाखा सुरू केलेली आहे. तर ही जी शाखा आहे मित्रांनो, ही जी काही युनिव्हर्सिटी ऑफ ओलांगॉंग जी आहे तर ती ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी आहे. आणि तिने आता गिफ्ट सिटी मध्ये काय केलेले आहे तर आपले एक कॅम्पस जे आहे ते ओपन केलेलं आहे. ही जी युनिव्हर्सिटी आहे ही आर्थिक तंत्रज्ञानामध्ये मास्टर्स आणि ग्रॅज्युएट प्रमाणपत्र जे आहे ते ऑफर करते. म्हणजे तुम्ही तिथं समजून घ्या की इकॉनॉमिक्स आपण म्हणूया टेक्निकल इकॉनॉमिक्सशी रिलेटेड काय करू शकता, तिथं डिग्री आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. यानंतर चौथा क्वेश्चन आहे, जगातील पहिल्या महिला बस डेपो सखी डेपोचं उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेलं आहे. आता सखी डेपो थोडं असं नाव मराठी वाटतं, पण बघा महाराष्ट्र याचं उत्तर नाहीये. याचं उद्घाटन मित्रांनो दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर सखी डेपो पूर्णपणे महिलांचा डेपो आहे मित्रांनो. 223 महिला कर्मचारी आहे, 89 इथं ड्रायव्हर आहे आणि 134 कंडक्टर आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे दिल्लीमध्ये चालणारा हा एक महिला डेपो तयार झालेला आहे. ठीक आहे, ज्यामध्ये बस ड्रायव्हर सुद्धा महिला असणार, बस कंडक्टर सुद्धा महिला असणार. या बस डेपोला सखी डेपो असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी सरोजनी नगर मध्ये जगातील हा पहिला महिला बस डेपो सुरू केलेला आहे, जिथे सगळ्या गोष्टी महिलांच्या माध्यमातून होणार आहे. आणि आपण असं म्हणू शकतो की हा जो उपक्रम आहे हे महिला सक्षमीकरणाचं एक पाऊल आहे. यानंतर नोव्हेंबर 2024 मध्ये भारताचा संचार उपग्रह GSAT-20 किंवा आपण याला GSAT N2 नावाने देखील ओळखतो. तर हा उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे, तर GSAT-20 नावाचा उपग्रह जो आहे तो SpaceX प्रक्षेपित करणार आहे. SpaceXचं एक रॉकेट आहे बघा फाल्कन. तर फाल्कन नावाचं रॉकेट जे आहे या रॉकेटच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, GSAT-20 नावाचा उपग्रह जो आहे तो प्रक्षेपित करणार आहोत. GSAT-20चं वजन आहे 4700 किलो. आपण जर बघितलं तर कॅलिफोर्निया या ठिकाणी SpaceXचं मुख्यालय आहे. SpaceX जर आपण बघितलं तर ही एलॉन मस्क यांची एक कंपनी आहे. आपण जर बघितलं तर हा जो GSAT-20 नावाचा उपग्रह आहे तर दुर्गम भाग जे असतात तर त्या भागामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी या GSAT-20 ची मदत होणार आहे. SpaceXची स्थापना 14 मार्च 2002 मध्ये करण्यात आली होती. कॅलिफोर्निया मध्ये याचं मुख्यालय आहे. ठीक आहे, संस्थापक आहे एलॉन मस्क. यानंतर पुढे जाऊया, जागतिक प्रतिजैवक प्रतिकार जागृती सप्ताह जो आहे 2024 तो कधी साजरा केला जात आहे. तर बघा मित्रांनो, जे काही प्रतिजैवक असतात आपण त्यांना अँटी मायक्रो बायोलॉजिकल एलिमेंट्स असं म्हणू शकतो. ठीक आहे, तर जे काही प्रतिजैवक असतात ठीक आहे ते कशासाठी वापरले जातात, तर आपण म्हणूया की आपल्याला समजा एखादा आजार झाला तर आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रतिजैवकाचा वापर केला जातो. मग त्याचा एक सप्ताह जो आहे की प्रतिजैवकाचं महत्व काय आहे. ठीक आहे, प्रतिजैवक प्रतिकार जागरूकता सप्ताह जो आहे त्याचं महत्व काय त्याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान इथं आपल्या भारतामध्ये आणि जगामध्ये काय केले जात आहे, जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातोय. याची थीम आहे एज्युकेट ॲडव्होकेट ऍक्ट नाव अशी याची थीम आहे. बघा, त्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे की प्रतिजैवक प्रतिकार बद्दल जागरूकता आणि समज वाढवणे, औषध प्रतिरोधक संक्रमणाचा उदय
आणि प्रसार कमी करण्यासाठी सर्वतोमुखी. तर एवढं लक्षात ठेवा, बेसिक तारीख लक्षात ठेवा, थीम लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या देशाने 10 दशलक्ष डॉलर किमतीच्या 1400 लुटलेल्या कलाकृती भारताला परत पाठवण्याची घोषणा केली आहे? तर बघा मित्रांनो, भारतामधून वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे चोरी केल्या जातात आणि त्या वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन विकल्या जातात. तर तशा 1400 कलाकृती ज्या आहे ज्यांची किंमत 10 दशलक्ष डॉलर आहे, तर त्या आता भारताला परत दिले जाणार आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेकडून. यापूर्वी अमेरिकेने काय केलेलं आहे? त्यापूर्वी अमेरिकेने आपल्याला जवळपास 2016 पासून 578 अशा वस्तू ज्या आहे, ऐतिहासिक वस्तू ज्या आहे ते परत केलेल्या आहे. जवळपास मागच्या 4000 वर्षाच्या इतिहासातील या वस्तू आहे. ठीक आहे, यांना खूप किंमत असते बघा. हे यांना आपण अँटिक पीस म्हणतो. तर हे अमेरिका आपल्याला परत करणार आहे आणि आता ऍडिशनल 10 दशलक्ष डॉलरच्या 1400 ज्या काही कलाकृती आहे त्या अमेरिकेकडून आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय एपिलेप्सी डे जो आहे 2024 तो कधी साजरा केला जात आहे? तर बघा मित्रांनो, एपिलेप्सी काय असतं? तर हा एक मेंदूशी संबंधित आजार आहे. काय आहे? मेंदूशी संबंधित आजार आहे. हा आजार झाल्यानंतर माणूस कंटिन्यू चक्कर येऊन वगैरे पडत असतो. तर बघा, राष्ट्रीय एपिलेप्सी डे जो आहे तो 17 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जात आहे. बघा, याची थीम काय होती? तर माइलस्टोन ऑन माय एपिलेप्सी जर्नी अशी याची थीम होती. 17 नोव्हेंबर रोजी हा सेलिब्रेट केला जातो. एपिलेप्सी फाउंडेशन तर्फे हा दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो. यानंतर भारतीय तटरक्षक दलाने नोव्हेंबर 2024 मध्ये रिप्रेक्स 2024 हा सराव कुठे आयोजित केला? तर बघा, तटरक्षक दलाने हा जो सराव आहे, आपण काय म्हणूया की युद्ध सराव आहे, सराव आहे, हा पराद्वीप ओडिशा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर भारतीय तटरक्षक दल जे आहे त्यांनी रिप्रेक्स नावाचा जो काही सराव आहे, ठीक आहे, तर तो पराद्वीप ओडिशा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. बघा, या सरावाचं मेन काय होतं, यामध्ये काय करण्यात येत होतं? तर जी काही समुद्रामध्ये तेल गळती होते आणि जे काही सागरी प्रदूषण होणाऱ्या ज्या काही घटना असतात तर त्यांच्यावर कारवाई करणं हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. यानंतर तटरक्षक दलाबाबत मी तुम्हाला माहिती सांगतो. तटरक्षक दलाचं मुख्यालय आहे नवी दिल्लीला. त्याची स्थापना करण्यात आली 1 फेब्रुवारी 1977 ला. सध्याचे महासंचालक आहे एस परमेश. त्यानंतर स्थापना दिवस 1 फेब्रुवारी रोजी आहे आणि आपण जर बघितलं तर वयम रक्षमः हे त्याचं ब्रीद वाक्य आहे तटरक्षक दलाचं. यानंतर मॉरिशस मध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, अनुराग श्रीवास्तव हे मॉरिशस मध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस 2024 कधी साजरा केला गेला? तर बघा, इंटरनॅशनल टॉलरन्स डे ज्याला आपण म्हणतो, तर हा आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस जो आहे तर तो 16 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला गेला. आता आपण जर बघितलं, आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस जो आहे तो 16 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. युनेस्कोच्या 50व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ 1995 मध्ये आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवसाची आपण सुरुवात केली होती. 16 नोव्हेंबर हा दिवस जो आहे तो आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस म्हणून पहिल्यांदा 1996 मध्ये मंजूर करण्यात आला होता. आपण जर बघितलं, ठीक आहे, तर 1995 मध्ये सहिष्णुता आणि अहिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी युनेस्कोने मनजित सिंग पुरस्काराची सुद्धा स्थापना केली होती. हा पुरस्कार दर 2 वर्षांनी एकदा आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिनी दिला जातो. इंटरनॅशनल डे फॉर टॉलरन्स हा 16 नोव्हेंबर आहे, लक्षात ठेवा. यानंतर 12वा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने नोव्हेंबर 2024 मध्ये इलेक्ट्रिक वाहन जर तुम्ही घेतलं तर त्यावर जी काही नोंदणी करावी लागते आरटीओची, तर त्यावर 100% सूट मिळणार आहे. तर ती कोणी जाहीर केलेली आहे? तर ती तेलंगणाने जाहीर केलेली आहे. बघा, तेलंगणाने जाहीर केलेली आहे. आपण जर बघितलं तर ही सूट जी आहे ती 31 डिसेंबर 2026 पर्यंत मिळणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहे? तर रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे. राजधानी आहे हैदराबाद. आज आपण 21 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास इथं करणार आहोत. त्यामध्ये पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरचा, तो म्हणजे भारताचे नवीन कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ज्यांना आपण कॅग म्हणतो ते कोण बनलं आहे? तर बघा मित्रांनो, गिरीशचंद्र मुर्मू हे भारताचे कॅग होते. यांची जागा के संजय मूर्ती यांनी घेतलेली आहे. आणि आता के संजय मूर्ती जे आहे ते भारताचे कोण बनलेले आहे? तर नवीन कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल बनलेले आहे. तर कॅग विषयीचं कलम जे आहे ते आहे कलम 148. कलम 148 अंतर्गत
राष्ट्रपती काय करत असतात, तर कॅगची नियुक्ती करत असतात. आता बघा मित्रांनो, जे काही के संजय मूर्ती आहे, ठीक आहे, तर के संजय मूर्ती हिमाचल प्रदेश केडरचे 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहे. आता त्यांनी कोणाची जागा घेतली लक्षात ठेवा, गिरीशचंद्र मुर्मू यांची जागा घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर यापूर्वी के संजय मूर्ती जे आहे ते उच्च शिक्षण विभागामध्ये सचिव होते, तर शिक्षण विभागामध्ये त्यांनी सचिव म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, कॅग विषयीचं कलम कोणतं आहे तर तुम्हाला सांगायचं 148 पासून सुरू होतं, पण 148 ते किती हे कॅगची कलम आहे चला सांगा. पॉलिटीचा कुणाचा चांगला अभ्यास हे आपण बघू, आणि त्याचबरोबर अजून एक होमवर्क क्वेश्चन देतो की तुम्हाला सर्च करून सांगायचंय किंवा कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा, ठीक आहे, की हे कितवे कॅग आहे, ठीक आहे, हे जे आहे ते कितवे कॅग बनलेले आहे हे तुम्हाला कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचे. भले या लेक्चरच्या खाली तुम्ही येऊन कमेंट नाही केली तरी पण तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा, कारण बरेचसे मुलं आहे की ते काय करतात, दुसऱ्याच्या कमेंट वाचून आयतं तिथं बघण्याचा प्रयत्न करतात, स्वतः मेहनत घेत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने काय करा, जे मी तुम्हाला सांगतो कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा, आणि काही गोष्टी स्वार्थी म्हणून काय करा तर इथं स्वतःच्या नोटबुक मध्ये लिहत चला, ठीक आहे. कारण बऱ्यापैकी काहीच मुलं होमवर्क करतात, बाकीचे मुलं काय करतात आयते येऊन फक्त कमेंट वाचतात, ठीक आहे. तर बघा तुमच्याकडे ही माहिती गोळा करत चला, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये 2 पाऊल पुढे राहाल, ठीक आहे. तर भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहे तर न्यायमूर्ती संजीव खन्ना आहे. त्याचबरोबर इंडियन ऑइलचे नवे अध्यक्ष कोण आहे तर अरविंद सिंग सहानी हे आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडियाच्या नवीन MD आणि CEO कोण आहे तर प्रवीणा राय आहे. ऍक्सिस बँकेची MD आणि CEO कोण आहे तर अमिताभ चौधरी आहे. इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष कोण आहे तर अभ्युदय जिंदल आहे. आपण हे क्वेश्चन सगळे बघितलेले, जसे जसे अध्यक्ष जसे जसे नियुक्त झालेले तसे तसे आपण क्वेश्चन जे आहे ते बघितलेले आहे. सशस्त्र सीमा बलाचे नवे महासंचालक कोण आहे तर अमृत मोहन प्रसाद. भारताचे नवीन वित्त सचिव जे आहे तुहिन कांत पांडे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे प्रमुख आलोक रंजन. नॅशनल रायफल असोसिएशन अँड इंडियाचे नवीन अध्यक्ष कलिकेश नारायण सिंह देव. भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख अमरप्रीत सिंग. त्यानंतर नॅस्कॉम च्या नवीन अध्यक्ष जे आहे ते सिंधू गंगाधरन आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर UPSCच्या नवीन अध्यक्षा प्रीती सुदान आहे. आता या लेक्चरचा फायदा कसा होतो तर मागे एक TET ची एक्झाम झाली, ठीक आहे, TET ची. तर मी तुम्हाला समजून घ्या की असं सांगत असतो की एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग जे आहे ते भारताच्या हवाई दलाचे प्रमुख आहे. तर तिथं जर बघितलं तर इथं विचारण्यात आलं होतं की हवाई दलाच्या प्रमुखाला काय वापरलं होतं, मेजर, जनरल, एअर चीफ मार्शल. तर असा एक क्वेश्चन येऊन गेला होता. त्यामुळं हे जे लेक्चर तुम्ही जर डेली केले तर कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये याचा तुम्हाला मोठा बेनिफिट जो आहे तो बघायला मिळणार आहे. इथं दुसरा क्वेश्चन आहे, भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे. तर बघा मित्रांनो, आता भारतातील 56वा व्याघ्र प्रकल्प जो आहे तो गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प हा छत्तीसगड मध्ये तयार करण्यात आलेला आहे, किंवा याला आपण व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. तर जो काही 56वा व्याघ्र प्रकल्प आहे पुढे लक्षात ठेवा. आता याविषयी एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा की याचं जे काही क्षेत्रफळ आहे तर क्षेत्रफळानुसार हा भारतातील 3रा सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. मग सगळ्यात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे मित्रांनो तर तो आहे आंध्र प्रदेश मधील नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प. दुसऱ्या क्रमांकावर आहे आसाम मधील मानस व्याघ्र प्रकल्प, आणि 3ऱ्या क्रमांकावर गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प आता आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या व्याघ्र प्रकल्प गुरु घासीदास हा व्याघ्र प्रकल्प म्हणला अशी घोषणा जी आहे ती केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री जे आहे श्री भूपेंद्र यादव यांनी केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा 3रा क्वेश्चन आहे, DRDO ने मॅक 6. आता मॅक 6 काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. बघा ध्वनीचा वेग जो असतो तो मॅक मध्ये काउंट केला जातो. कशामध्ये, मॅक एककामध्ये ध्वनीचा वेग जो आहे तो काउंट केला जातो. मग ध्वनीच्या वेगाच्या किती पट, समजून घे 2 पट असेल तर त्याला आपण मॅक 2 म्हणतो, 3 पट असेल तर मॅक 3 म्हणतो. आता इथं मॅक 6 दिलेला आहे म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या 6 पट किंवा त्याहून अधिक वेगाने लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आपण कुठे केलेली आहे. तर बघा मित्रांनो, DRDO ने अलीकडे एक हायपरसॉनिक मिसाईलची चाचणी केलेली आहे. मॅक 6 एवढी आपण त्याची स्पीड होती, म्हणजे ध्वनीच्या 6 पट त्याचा वेग होता. त्याची रेंज लक्षात ठेवा मित्रांनो, 1500 किलोमीटर ही त्याची रेंज आहे.
ठीक आहे, 1500 किलोमीटर जी आहे ती त्याची रेंज आहे. आणि याची चाचणी APJ अब्दुल कलाम बेट, ज्याचं जुनं नाव आहे व्हीलर बेट, जे मूळ ओडिशामध्ये आहे, तर तिथे याची चाचणी करण्यात आलेली आहे. रेंज लक्षात ठेवा 1500 किलोमीटर, कारण रेंज जी आहे ती आपल्याला विचारली जाईल. याला अजून आपण कोणतं नाव दिलेलं नाही. याची स्पीड एवढी होती की ती एका समजून घ्या की नळीमधून मिसाईल बाहेर आलं तर त्या नळीचं जे झाकण होतं ना ते पण उघडलं नाही, त्या झाकणाला घेऊन ते मिसाईल सोबत वर गेलं, म्हणजे एवढी त्याची स्पीड होती. तुम्ही युट्यूबवर त्याबाबतचा व्हिडिओ जो आहे तो बघू शकता. सगळ्यात पहिले हायपरसॉनिक मिसाईलचा वापर जर आपण बघितला असेल तर 2022 मध्ये युक्रेनच्या युद्धामध्ये किंझल नावाचं जे हायपरसॉनिक मिसाईल जे आहे तर ते रशियाने त्याचा वापर केला होता युक्रेन विरुद्धच्या युद्धामध्ये. आणि आपण जे ब्रह्मोस 2 नावाचं हायपर मिसाईल डेव्हलप करत आहोत ते सुद्धा हायपरसॉनिक या कॅटेगरीमध्ये येतं. मग सर आपलं ब्रह्मोस कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं, तर ब्रह्मोस जे आहे ते सुपरसॉनिक या कॅटेगरीमध्ये येणारं मिसाईल आहे. DRDO बाबत जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, DRDO जी आहे तिची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. समीर कामत जे आहे ते DRDO चे अध्यक्ष आहे. आणि स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स ही याची DRDO ची बोधवाक्य आहे. यानंतर पुढे जाऊया, ओडिशा राज्याबाबत जाणून घेऊया. तर 1 एप्रिल 1936 ला ओडिशा राज्याची स्थापना करण्यात आली, म्हणून 1 एप्रिल हा दिवस उत्कल दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर, जिल्हे आहे 30. ठीक आहे ना. ओडिशाच्या सीमा 4 राज्यांना लागून आहे, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगाल. यानंतर पुढे जाऊया, जागतिक शौचालय दिन जो आहे 2024 चा, तर तो कधी साजरा केला जातो. तर बघा मित्रांनो, जागतिक शौचालय दिन जो आहे तो 19 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. कधी, तर 19 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. आणि त्याची थीम लक्षात ठेवायची मित्रांनो, टॉयलेट अ प्लेस फॉर पीस. ठीक आहे, म्हणजे टॉयलेट ही अशी जागा आहे की जिथे आपल्याला शांतता मिळते. ठीक आहे, तर टॉयलेट अ प्लेस फॉर पीस ही याची थीम होती. 19 नोव्हेंबर हा जागतिक टॉयलेट दिन म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. UPSC मध्ये मित्रांनो की टॉयलेट ऑर्गनायझेशन विषयी प्रश्न आला होता, म्हणजे प्रश्न कुठून येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. त्याचबरोबर जर बघितला तर हा टॉयलेट दिन म्हणून 2013 मध्ये युनायटेड नेशनची जी काही आमसभा आहे तर तिने स्वीकारला होता. यानंतर पुढे जाऊया, आता भारत सरकार सुद्धा एक टॉयलेटशी संबंधित एक मोहीम सुरू करत आहे. तर आमचे शौचालय आमचा आधार नावाची मोहीम जी आहे ती भारत सरकार सुरू करत आहे. 19 नोव्हेंबर पासून म्हणजे सुरू झालेली आहे आणि 10 डिसेंबर पर्यंत ही मोहीम चालणार आहे, मानवी हक्क दिनापर्यंत. तर ही मोहीम जी आहे तर ती तुम्हाला महत्वाची आहे. तर कधीपासून, तर 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत ही मोहीम चालणार आहे. तर या मोहिमेमध्ये जर आपण बघितलं तर जे काही समजून घ्या टॉयलेट जे आहे तर त्याचं महत्व जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. यानंतर बघा, आंध्र क्रिकेट असोसिएशनने महिला क्रिकेटसाठी मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती केली, तर महिला क्रिकेटसाठी मार्गदर्शक म्हणून आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनने मिताली राज यांची नियुक्ती केलेली आहे. तर मिताली राज ज्या आहे तर त्या माजी भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार आहे. आणि आंध्र प्रदेशने त्यांची ॲज अ मार्गदर्शक मेंटॉर म्हणून त्यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती जी आहे ती केलेली आहे. त्यांची भूमिका काय असणार, तर कोणते प्लेयर चांगले खेळतात कोणते नाही, त्यानंतर टॅलेंटेड प्लेयरना समोर आणणं ही त्यांची भूमिका असणार आहे. मेंटॉर काय करत असतो, लक्ष देत असतो आणि काही गोष्टी त्यांच्याकडून करून घेत असतो टार्गेट देऊन. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया, आंध्र क्रिकेट असोसिएशनची स्थापना 1953 मध्ये करण्यात आली. मुख्यालयाचं विशाखापट्टणम या ठिकाणी आहे. यानंतर 14व्या सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप मध्ये कोणत्या राज्याने सुवर्ण पदक जिंकलं, तर बघा मित्रांनो, हॉकीमध्ये भारतातील सगळ्यात पुढे असलेलं राज्य आहे ओडिशा. ओडिशाने यावर्षी 14वी जी काही सिनियर नॅशनल हॉकी चॅम्पियनशिप जी आहे तर त्यामध्ये सुवर्ण पदक जे आहे ते जिंकलेलं आहे. त्यांनी कोणाला हरवलेलं आहे, तर त्यांनी हरियाणाचा पराभव केलेला आहे 5-1 ने. त्याचबरोबर उत्तर प्रदेश जे आहे, हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर राहिलं, रौप्य पदक त्यांना मिळालं. तिसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश राहिलेलं आहे. यानंतर टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्झ हे विजेतेपद जे आहे ते कोणी पटकवलं, तर टाटा स्टील चेस इंडिया ब्लिट्झ जे आहे तर हे मॅग्नस कार्लसन यांनी याचं विजेतेपद जे आहे ते पटकवलेलं आहे. तर जगातील सगळ्यात नंबर 1 ची खेळाडू आहे. ठीक आहे, आणि त्यांनी याचं विजेतेपद जे आहे मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेलं आहे. त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता दिवस जो आहे 2024 हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती म्हणून साजरा सुद्धा केला जातो. तर हा कधी सेलिब्रेट केला जातो,
तर राष्ट्रीय एकात्मता दिवस जो आहे मित्रांनो, नॅशनल इंटेग्रिटी डे जो आहे, तर तो मित्रांनो 19 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो, 19 नोव्हेंबर रोजी. आणि याच दिवशी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांची जयंती सुद्धा असते. 19 नोव्हेंबर लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा, लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक येथे आयोजित 11व्या आसियान संरक्षण मंत्र्याच्या बैठक प्लस मध्ये भारताच्या वतीने कोणी सहभाग नोंदवलेला आहे? तर बघा मित्रांनो, आसियान नावाची संघटना आहे, ठीक आहे. त्यामध्ये 10 देश आहे. अलीकडे एक देश जो आहे तो ऍड झालेला आहे, समजून घ्या 11 देश आहे. आणि प्लस त्यांनी ऍज अ डायलॉग पार्टनर, ठीक आहे, त्यांचे फ्रेंड म्हणून 8 देशांना ते काय केलेलं आहे, तर फ्रेंड म्हणून 8 देश ते मानतात की हे 8 देश जे आहे ते आमचे डायलॉग पार्टनर आहे, आमचे फ्रेंड आहे. मग ते काय करत असतात, तर हे आसियानचे आता जे 11 देश आहे, ठीक आहे. आता नवीन देश कोणता ऍड झालेला आहे आसियानचा सदस्य, हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, ठीक आहे. तर हे जे आसियानचे 11 देश प्लस इथं जे 8 डायलॉग पार्टनर असणारे देश आहे, ज्यामध्ये भारत सुद्धा एक आहे, तर त्यांची आसियान काय करत असतो, तर एक मीटिंग आयोजित करत असतो संरक्षण मंत्र्यांची, ठीक आहे. तर यामध्ये आसियान प्लस हे किती 8 देश, तर असं या प्लसचा अर्थ आहे, ठीक आहे. या प्लसचा अर्थ समजून घ्या, आसियान संरक्षण मंत्री प्लस हे 8 देश, ठीक आहे. तर यांची जी बैठक आहे, तर त्यामध्ये राजनाथ सिंह जे आहे ते अलीकडे सहभागी झालेले, जे भारताचे संरक्षण मंत्री आहे. तर ही जी बैठक आहे ती लाओ पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक या देशामधील व्हिएंटिन या ठिकाणी होणार आहे, ठीक आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर राजनाथ सिंह हे सहभागी झालेले आहे. आता आसियान जे काही आसियान प्लस जे आहे त्याला थोडक्यात शॉर्टकट मध्ये ADMM प्लस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि ADMM प्लस मध्ये आसियान देश प्लस 8 इतर देश आहे, ठीक आहे. तर त्याची पहिली बैठक 2010 मध्ये झाली होती. त्याचबरोबर बघा, आसियानशी संबंधित आपली एक पॉलिसी आहे, ऍक्ट ईस्ट पॉलिसी. ऍक्ट ईस्ट पॉलिसी पहिली आपली पॉलिसी होती, मोदींची जी आहे ती ऍक्ट ईस्ट होती. आणि काँग्रेस सरकारने सुरू केली होती ती होती लुक ईस्ट पॉलिसी, ठीक आहे. पूर्वेकडे बघा, आता पूर्वेकडे काम करा अशी पॉलिसी जी आहे ते झालेले आहे आपल्या आसियान देशांशी संबंधित. राष्ट्रीय युवा महोत्सव 2025 कधी सेलिब्रेट केला जाणार आहे? तर राष्ट्रीय युवा महोत्सव मित्रांनो 11 आणि 12 जानेवारी रोजी सेलिब्रेट केलं जाणार आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत आपण काय करू शकतो, युवक जी आहे ती चर्चा करू शकतो. त्याचबरोबर 12 जानेवारी या दिवशी आपण जर बघितलं तर स्वामी विवेकानंद यांची जयंती असते. तो दिवस जो आहे तो राष्ट्रीय युवा दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर हा सुद्धा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव जो आहे तो 11 आणि 12 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जाणार आहे. आणि युवकांना त्यांच्या मनात काय गोष्टी त्या पंतप्रधानांसमोर मांडण्याची संधी जी आहे ती मिळणार आहे. आपण जर बघितलं 12 जानेवारी हा जो दिवस आहे राष्ट्रीय युवक दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती सुद्धा असते. यानंतर 11वा क्वेश्चन, चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये प्रथम क्रमांक कोणी पटकावला? तर चौथ्या नॅशनल फिन स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये पश्चिम बंगालने पहिला क्रमांक जो आहे तो पटकावलेला आहे. त्यानंतर 12वा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन, कोणता देश 2024 साठी 7% GDP वाढीचा अंदाज घेऊन G20 मध्ये आघाडीवर आहे? तर बघा मित्रांनो, G20 मध्ये जवळपास नाही काही तर एक 70 ते 80 देश आहे, ठीक आहे. सर काय बोलताय तुम्ही, G20 मध्ये एवढे देश कसं काय? तर बघा मित्रांनो, G20 मध्ये 19 देश आणि 2 संस्था आहे. एक युरोपियन युनियन आहे आणि एक जर आपण बघितलं तर आफ्रिकन युनियन आहे. युरोपियन युनियन मध्ये समजून घ्या जवळपास 28-29 च्या आसपास देश आहे. आफ्रिकन युनियन मध्ये जवळपास 30 च्या आसपास देश आहे. आणि इथं जर बघितलं तर 19, ठीक आहे, 30 पेक्षा जास्त देश आहे. आता मला एक्झॅक्ट आकडा लक्षात नाही, कुणाला माहित असेल तर या दोन इथले आकडे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हे 19 आणि प्लस या दोन्ही संस्थांमधील देश आपण जर बघितलं त्यांची संख्या निश्चितच 70च्या आसपास जाते. आणि मग त्या देशामध्ये सगळ्यात जास्त स्पीडने ग्रो करत आहे मित्रांनो भारत, ठीक आहे. भारताचा जो काही जीडीपीचा ग्रोथ रेट आहे तो 7% सुद्धा जास्त आहे, ठीक आहे, 7% सुद्धा जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशियाचा आहे 5%, तिसऱ्या क्रमांकावर चायना आहे 4.8%, ठीक आहे. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर रशिया आहे 3.6% आणि 5व्या क्रमांकावर ब्राझील आहे 3%. तर आपण खूप फास्ट ग्रो करत आहोत. 60% आपला काय आहे जीडीपीचा ग्रोथ रेट आहे. आजच्या सेशनला आज आपण 22 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत.
यामध्ये मित्रांनो 4 ते 5 क्वेश्चन असे आहे की जे आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जातील। बघा, पहिलाच अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान जो आहे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर याने सन्मानित करण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, नायजेरियाचे जे काही राष्ट्रपती आहे अहमद टिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिलेला आहे। बघा मित्रांनो, असा पुरस्कार नायजरने आतापर्यंत फक्त एका व्यक्तीला दिला होता, त्या होत्या राणी एलिझाबेथ। असे नरेंद्र मोदी दुसरे विदेशी व्यक्ती बनलेले आहे हा पुरस्कार मिळवणारे, म्हणजे किती मोठी बाब आहे। बघा की त्यांनी आतापर्यंत फक्त राणी एलिझाबेथला हा पुरस्कार 1969 मध्ये दिला होता, त्यानंतर नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे किती मोठी बाब आहे। जवळपास 55 वर्षानंतर एका दुसऱ्या देशाच्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, दुसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन अगेन। बघा, 73व्या मिस युनिव्हर्स 2024 चा किताब जो आहे तो कोणी जिंकला? तर बघा मित्रांनो, 73व्या मिस युनिव्हर्स म्हणलेले आहे व्हिक्टोरिया केयर थेल्विक। व्हिक्टोरिया केयर थेल्विक। आता यामध्ये महत्त्वाची बाब काय आहे ही लक्षात घ्या। यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की डेन्मार्कच्या पहिली महिला आहे या व्हिक्टोरिया, की ज्यांनी डेन्मार्कला मिस युनिव्हर्सचा किताब जो आहे तो जिंकून दिलेला आहे। मित्रांनो, मग मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो की भारताच्या कोणत्या महिलांना मिस युनिव्हर्स किताब मिळालेला आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर व्हिक्टोरिया केयर थिल्विक यांना डेन्मार्कच्या आहे मूळच्या, आणि यांना 73वा, आता आवृत्ती सुद्धा लक्षात ठेवा, 73वा मिस युनिव्हर्स पुरस्कार जो आहे त्याने सन्मानित करण्यात आलेला आहे। दुसऱ्या क्रमांकावर जर बघितलं तर नायजेरियाच्या चिंडिमा अदेस्तिना या दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे, आणि तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोच्या मारिया फर्नांडा बेल्ट्रान या तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे। आता बघा, ज्या काही मिस युनिव्हर्स असतात तर त्या प्रत्येक देशाची जी मिस इंडिया असते, समजा भारताची मिस इंडिया, त्यानंतर मिस नायजर, मिस मेक्सिको, या सगळ्या देशाच्या आपण जर बघितलं तर जो सौंदर्य किताब जिंकलेल्या महिला यामध्ये पार्टिसिपेट करत असतात। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, तिसरा क्वेश्चन बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर बघा मित्रांनो, जे नॅशनल इंटेलिजन्स आहे म्हणजे तिथली जी काही गुप्तहेर संघटना आहे तर तिचे आपण म्हणूया संचालक म्हणून आपले जे डोनाल्ड ट्रम्प आहे, ठीक आहे, तर त्यांनी तुलसी गबार्ड यांची नियुक्ती केली आहे। तुलसी गबार्ड जे आहे मित्रांनो ते भारतीय वंशाच्या आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे या भारतीय नाहीये, आपण जर बघितलं तर भारतीय जे काही कपल होते तर ते अमेरिकेमध्ये गेले आणि त्यानंतर त्यांना जे बाळ झालं ते आहे तुलसी गबार्ड, ठीक आहे। तर या आपण म्हणूया की या भारतात जन्म झाला आणि त्या बाहेर गेल्या नाही, या जन्म झाल्यापासून अमेरिकेचे आहे, ठीक आहे। तर एवढा एक मुद्दा मला तुम्हाला याच्या माध्यमातून सांगायचा होता। तर तुलसी गबार्ड जे आहे तर त्या नॅशनल इंटेलिजन्सच्या अध्यक्ष बनल्या। सुरुवातीला मित्रांनो त्या डेमोक्रेटिक पार्टीच्या होत्या, पण त्यांनी नंतर पक्ष बदलला आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा जो काही रिपब्लिकन पक्ष आहे तो त्यांनी जॉईन केलेला आपल्याला बघायला मिळतो। यानंतर पुढे जाऊया, बघा मित्रांनो, तुलसी गबार्ड या ऑलरेडी माजी सैनिक राहिलेल्या आहे, त्यांची नियुक्ती आफ्रिका खंडामध्ये ऑलरेडी झालेली आहे, तिथे त्यांनी काम सुद्धा केलेलं आहे आणि मग त्यांना ऑलरेडी फील्ड एक्सपिरियन्स आहे, त्यामुळं त्या आता तिथल्या इंटेलिजन्स एजन्सीच्या अध्यक्ष म्हणून काम करणार आहे। यानंतर चौथा क्वेश्चन बघा, अगेन महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा, 14 नोव्हेंबर 2024 रोजी कोणत्या संस्थेद्वारे निर्मित 75 किमी गाइडेड पिनाका मल्टी बॅरल रॉकेट सिस्टमची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली? तर बघा मित्रांनो, कोणत्या संस्थेने ही चाचणी केली? तर ही चाचणी जी आहे ती DRDO ने केलेली आहे। डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO जी आहे तर तिने पिनाका मिसाईलची यशस्वी चाचणी केली। पिनाका मिसाईलची रेंज आपल्याला विचारली जाऊ शकते, तर ती रेंज आहे मित्रांनो 75 किलोमीटर, ठीक आहे। पिनाका मिसाईल जी आहे तर यासाठी पिनाका हा शब्द आपण वापरलेला आहे, ठीक आहे। मी तुम्हाला मिसाईल दाखवतो कसं दिसतं, हे बघा, हे आहे पिनाका मिसाईलची सिस्टम आणि यासाठी आपण जो पिनाका शब्द वापरलेला आहे तर पिनाका जे आहे ते शिवधनुष्य जे आहे मित्रांनो, ठीक आहे, भगवान महादेव देवाचं जे काही धनुष्य आहे
ठीक आहे, शंकराचं जे धनुष्य आहे, शिवधनुष्य जे आहे, तर त्याचं नाव पिनाका आहे आणि मग त्यावरून आपण या रॉकेट सिस्टमला पिनाका हे नाव दिलेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. याची रेंज लक्षात ठेवायची 75 किलोमीटर. चाचणी कोणी केली? डीआरडीओने केली, ते लक्षात ठेवा. डीआरडीओची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. डॉक्टर समीर कामत जे आहे ते अध्यक्ष आहे आणि स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स असा डीआरडीओचं बोधवाक्य आहे. मित्रांनो, डीआरडीओचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आहे डीआरडीओ विषयी ते जाणून घेऊया. बघा मित्रांनो, टँक जोरावर, ठीक आहे, जो काही टँक असतो, रणगाडा असतो जोरावर, यशस्वी चाचणी कोणी केली? तर डीआरडीओने जोरावर नावाचा टँक जो आहे तो बनवलेला आहे. त्यानंतर दुर्गा 2 नावाचं एक आपण म्हणूया शस्त्र डीआरडीओने बनवलेलं आहे. तर हे कसं आहे? तर स्वदेशी लेझर शस्त्र आहे. लेझरच्या साहाय्याने हे काय करू शकतं? ड्रोन उडवू शकतं, विमान उडवू शकतं, ठीक आहे. त्यानंतर स्वदेशी असॉल्ट रायफल, उग्रम नावाच्या रायफल जे आहे तर त्या अलीकडे कोणी लॉन्च केल्या? डीआरडीओने. त्यानंतर अग्नि प्राईम नावाचं जे मिसाईल आहे तर ते कोणी बनवलं? तर डीआरडीओने बनवलं. त्यानंतर डीआरडीओचा स्थापना दिवस कधी असतो? तर 1 जानेवारीला असतो आणि 2024 मध्ये कितवा सेलिब्रेट करण्यात आला? 66वा. यानंतर पुढे जाऊया. मध्यम श्रेणी मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युअर चाफ रॉकेट, ठीक आहे. तर बघा, याला शॉर्टकट मध्ये MOCR म्हणून ओळखलं जातं. तर हे जे रॉकेट आहे हे नौदलाला कोणी सुपूर्त केलं? तर डीआरडीओने सुपूर्त केलेलं आहे. आणि दुसऱ्या टप्प्यातील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी कोणी केली? डीआरडीओने. मोस्टली आपले जे काही शस्त्र वगैरे असतात तर आपण जर आयात करत नसेल तर ते मोस्टली डीआरडीओच बनवत असतं. यानंतर पुढे जाऊया. दुबई स्पोर्ट काउन्सिलचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, दुबईमध्ये ॲज अ स्पोर्ट अँबॅसेडर म्हणून भारतातील 2 व्यक्तींची इथं काय करण्यात आलेली आहे? स्पोर्ट अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते म्हणजे हरभजन सिंग आणि सानिया मिर्झा. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर भारताच्या व्यक्ती व्यतिरिक्त खबीब नूरमगोमेदोव्ह आणि त्याचबरोबर पेट्रिस एव्हरा, तर हे 2 व्यक्ती जे आहे यांची अजून काय करण्यात आलेली आहे? अशा 4 व्यक्तींची दुबई स्पोर्ट काउन्सिलने ॲज अ स्पोर्ट ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. स्पोर्ट ब्रँड अँबॅसेडर काय असणार आहे? तर बघा, दुबईमध्ये जे काही खेळाचं आयोजन केलं जाणार आहे तर त्याचे ऍड्स वगैरे जे करणारे तर ते हे व्यक्ती करतील. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर समजा त्याचे पोस्टर वगैरे जे असतील तर ते हे व्यक्ती जे आहेत ते त्यांच्या पोस्टरवर असतील. दुबईमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पोर्ट्सचं प्रमोशन करणार आहे आता हे व्यक्ती 4, ठीक आहे. त्यामध्ये सानिया मिर्झा आणि हरभजन सिंग या दोघांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारत आणि कोणत्या देशाने भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न तंत्रज्ञानाचा सामंजस्य करार केलेला आहे? तर आपल्याला इतके दिवस युनिकॉर्न कंपनी माहित होतं मित्रांनो, युनिकॉर्न कंपनी माहित होतं, ठीक आहे. युनिकॉर्न कंपनी काय असतं? तर ज्या कंपनीचं भाग भांडवल $1 बिलियन होतं त्याला आपण युनिकॉर्न कंपनी म्हणतो. पण मित्रांनो, युनिकॉर्न नेमकं काय असतो हे मी तुम्हाला पहिले सांगतो. तर युनिकॉर्न म्हणजे घोड्यासारखाच आपण एक इमॅजिनेशन मध्ये, ठीक आहे, खरं आहे खरं नाहीये तो, ठीक आहे. तर इमॅजिनेशन मध्ये एक घोड्यासारखाच प्राणी आहे पण त्याचे आपण जर बघितलं त्याला एक शिंग आहे आणि ते शिंग मध्यभागी आहे, तर त्याला काय म्हटलं तर युनिकॉर्न म्हटलं जातं. बऱ्याचशा मूवीमध्ये तो युनिकॉर्न वगैरे दाखवला जातो. तर तो जो युनिकॉर्न आहे, ठीक आहे, तो जो युनिकॉर्न आहे त्यावरून जहाजांशी संबंधित इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय बघायला मिळेल? तर इथं एक अँटेना बघायला मिळेल. इथं जो आहे तो जहाजांवरचा एक अँटेना बघायला मिळेल. तर याला सुद्धा काय म्हटलं तर युनिकॉर्न म्हटलं जातं. जसं की युनिकॉर्नचे जे घोड्यासारखं आपल्याला प्राणी दिसतो त्याच्या मध्यभागी शिंग आहे, सेम जहाज जे आहे त्याच्या मध्यभागी शिंग आपल्याला बघायला मिळतं. तर ही जी काही आपण म्हणूया हे जो काही अँटेना आहे तर त्याला युनिकॉर्न तंत्रज्ञान म्हटलं जातं थोडक्यात. तर त्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर त्यासाठी भारताने जपान सोबत करार केलेला आहे. तर युनिकॉर्न तंत्रज्ञान जे आहे तर त्याला युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना असं त्याचा फुल फॉर्म आहे, ठीक आहे. हा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना. आणि आपण तो करार करणार आहे. त्याचबरोबर उत्पादन सुद्धा आपण जपान आपण मिळून करणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या युनिकॉर्नला अजून एक नाव आहे नोरा 50 हे त्याचं अजून एक नाव आहे. कोणत्या राज्याच्या वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजाने रणजी ट्रॉफीच्या सामन्यात केरळचे सर्व 10चे 10 बळी घेऊन इतिहास रचलेला आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर अंशुल कंबोज नावाचा एक खेळाडू आहे
जो मूळचा हरियाणाचा आहे, याने केरळचे 10चे 10 बळी घेतलेले आहे आणि एक वेगळा रेकॉर्ड रचलेला आहे. म्हणजे एकाच डावात त्याने काय केलं, केरळचे सगळे फलंदाज बाद करून टाकले. आतापर्यंत रणजी क्रिकेटच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदाच घडलेला आहे आणि आता हा विक्रम अंशुल कंबोज याच्या नावावर झालेला आहे. अंशुल कंबोज याने 2024 मध्ये कोणत्या संघाच्या विरोधात खेळताना 10चे 10 बळी घेतले, तर केरळ संघाच्या विरोधात खेळताना त्याने 10चे 10 बळी घेतले, हे लक्षात ठेवायचं आहे. 30 ओव्हरमध्ये त्याने 49 रन देऊन 10 बळी घेतलेले आहे. मित्रांनो, क्रिकेटशी संबंधित काही चालू घडामोडी बघून घेऊया. बघा, 49 वर्षानंतर आयसीसीची कोणतीही ट्रॉफी जिंकणारा देश कोणता आहे, तर तो देश आहे मित्रांनो न्यूझीलंड. तर न्यूझीलंडने अलीकडे महिलांचा T20 विश्वचषक जिंकला. त्यांनी आतापर्यंत कोणताच विश्वचषक जो आहे तो जिंकला नव्हता. ठीक आहे, म्हणजे T20चा विश्वचषक नाही जिंकला, वन डेचा नाही जिंकला. मग आपण जर बघितलं न्यूझीलंडने काय केलेलं आहे, 49 वर्षानंतर आयसीसी महिला T20 विश्वचषक जिंकलेला आहे आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेला हरवलं. याची आयोजन जे आहे ते UAE मध्ये करण्यात आलं होतं. बांगलादेशमध्ये आयोजन होणार होतं, पण बांगलादेशची परिस्थिती जी आहे ती आजकाल पाकिस्तान सारखी बनत चाललेली आहे, त्यामुळे त्याचं आयोजन जे आहे ते UAE मध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर JSW स्पोर्ट्स क्रिकेटचे संचालक कोण म्हणले, सौरव गांगुली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा करणारा खेळाडू जो आहे, सगळ्यात जलद धावा करणारा खेळाडू कोण म्हणला, विराट कोहली. त्यानंतर महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात जलद द्विशतक झळकावणारे खेळाडू कोण म्हणली, तर शेफाली वर्मा. त्यानंतर दीपेंद्र सिंग एरी हा नेपाळचा खेळाडू आहे, याच्या नावावर आता सगळ्यात फास्ट 50चा रेकॉर्ड झालेला आहे. त्याने 10 चेंडूतच 50 धावा जे आहे ते केलेले आहे. त्यानंतर आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे आत्मचरित्र कोणाचं आहे, तर रविचंद्रन अश्विन याचं आहे. त्यानंतर आपण मागा हा एक क्वेश्चन बघितला होता, पण इम्पॉर्टंट आहे, परत एकदा बघू. आदिवासी गौरव दिनानिमित्त दिल्लीतील सराय काले खान चौकाचं नाव आता काय करण्यात आलेले आहे, तर दिल्लीमध्ये जो सराय काले खाना चौक आहे त्याचं नाव आता बिरसा मुंडा चौक करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर बिरसा मुंडा यांची 150वी जयंती लक्षात ठेवा बरं का, आपल्याला परीक्षेमध्ये 100% प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. 15 नोव्हेंबर 2024 रोजी 150वी जयंती जी आहे ती सेलिब्रेट करण्यात आली होती आणि त्या निमित्ताने आपण काय केलेलं आहे, तर जो काही कालेखाना चौक होता त्याला बिरसा मुंडा चौक असं नाव देण्यात आलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी आपण जर बघितलं बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून सेलिब्रेट केलेला आहे. यानंतर एक 9वा क्वेश्चन आहे, 38व्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये द फेबल या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या अभिनेत्याला मिळाला. तर बघा मित्रांनो, द फेबल हा एक चित्रपट आहे, तर याला बेस्ट मूवीचा अवॉर्ड जो आहे, याला कशाला, द फेबलला बेस्ट मूवीचा अवॉर्ड मिळाला आणि तो अवॉर्ड जो आहे तो मनोज वाजपेयी यांनी स्वीकारलेला आहे. ठीक आहे, तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड कोणाला मिळाला, तर द फेबल या चित्रपटाला मिळाला. कोणत्या पुरस्कारामध्ये मिळाला, तर 38व्या लीड्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये मिळाला आणि त्याचा स्वीकार कोणी केला, तर मनोज वाजपेयी यांनी त्याचा स्वीकार केला. हा जो द फेबल जो आहे यामध्ये भूमिका मनोज वाजपेयी यांची आहे, पण याचं डायरेक्शन रामा रेड्डी यांनी केलेलं आहे. ठीक आहे, तर महत्वाचं आहे. द फेबलला मुंबई चित्रपट महोत्सवामध्ये सुद्धा विशेष ज्युरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन जो आहे तो कधी सेलिब्रेट केला जातो, तर 17 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर श्रीलंकेच्या इतिहासात सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारी दुसरी महिला कोण बनली, तर त्या बनल्या मुर्द निरूपा बिदुशिनी फर्नांडो. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर मुर्दू निरूपा बिदुशिनी फर्नांडो जे आहे तर त्या श्रीलंकेच्या इतिहासामध्ये दुसऱ्या महिला सरन्यायाधीश बनलेल्या आहे. यापूर्वी 2011 मध्ये शिरानी बंदरनायके जे आहे त्या पहिल्या महिला सरन्यायाधीश बनल्या होत्या. श्रीलंकेची राजधानी कोलंबो. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं श्रीलंकन रुपयाचे चलन आहे. अनुराग कुमार दिसनायके हे तिथले राष्ट्रपती आहे आणि हरिणी अमरसूर्य जे आहे तर ते तिथले पंतप्रधान आहे. 12वा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा, नोव्हेंबर 2024 मध्ये UN हॅबिटेट आणि शांघाई म्युनिसिपॅलिटी यांच्याद्वारे जागतिक शाश्वतता पुरस्कार जिंकणारं पहिलं भारतीय शहर कोणतं आहे, तर बघा युनायटेड नेशनचं हॅबिटेट आणि शांघाई म्युनिसिपॅलिटी यांचा जो काही जागतिक शाश्वतता पुरस्कार आहे, वर्ल्ड सस्टेनेबल अवॉर्ड जो आहे तो तिरुअनंतपुरमने जिंकलेला आहे. आज आपण 23 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर ते अभ्यासणार आहोत. मग यामध्ये पहिलाच मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा, 2025 मध्ये 20व्या G20 शिखर परिषदेचा अध्यक्ष
पद कोणता देश घेणार आहे किंवा अध्यक्षपद कोणाकडे जाणार आहे. तर बघा मित्रांनो, 20वी जी G20 परिषद होणार आहे तर तिचं अध्यक्षपद मित्रांनो दक्षिण आफ्रिका या देशाकडे आता हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, आता नोव्हेंबर महिना आहे, साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये काय करण्यात येतं तर पुढच्या वर्षी ज्या देशामध्ये G20 परिषद आयोजित करण्यात येणार असते तर त्या देशाकडे G20चं अध्यक्षपद दिलं जातं. मग यावर्षी 19वे G20 परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे ब्राझीलने. त्यानंतर आता 20वी परिषद जी आहे ती दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे. म्हणजे आता जी काही 2025 मध्ये G20 परिषद होणार आहे तर त्या G20 परिषदेसाठी G20 परिषदेच्या अध्यक्षपदाचं हस्तांतरण ब्राझीलकडून दक्षिण आफ्रिकेकडे झालेलं आहे. भारतामध्ये कोणती G20 परिषद झाली होती तर 18वी. आपण 19वी G20 परिषदेबाबत काही माहिती जाणून घेऊया. जसं की मित्रांनो, ही ब्राझीलमधील रियो दी जानेरो या ठिकाणी झाली होती. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हिची थीम काय होती तर बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट अशी थीम होती, बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, एक नॉर्मल जग तयार करायचं आहे आणि आपल्याला शाश्वत काय तयार करायचं आहे तर ग्रह तयार करायचा आहे. ठीक आहे, तर अशी याची थीम होती. ठीक आहे, यानंतर जर आपण बघितलं वेगवेगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे, जसं की हवामान बदल, लैंगिक समानता, आर्थिक वाढ यावर चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर या परिषदेचे अध्यक्ष ब्राझील होता. ब्राझीलचे अध्यक्ष लुला द डिसिल्वा त्यांनी या G20 परिषदेमध्ये ठामपणे म्हटलं की आता काय करा तर युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल जी तिचा विस्तार करा आणि बाकी देशांना सुद्धा त्यामध्ये ऍड करा. ठीक आहे, आपण जर बघितलं तर पुढे जाऊया. आता बघा, आता अलीकडे झालेल्या G20 सारख्याच काही परिषदा कुठे आयोजित करण्यात आले होते, कुठे नाही, त्यांची आवृत्ती काय त्याबाबत जाणून घेऊया. बघा मित्रांनो, क्वाड समिट जी 2024 ती US मध्ये आयोजित करण्यात आली होती. G7 जी परिषद मित्रांनो 2024 ती इटलीमध्ये आयोजित करण्यात आली होती, त्याची 50वी आवृत्ती होती. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे SCO ची जी परिषद आहे ती अस्ताना कझाकिस्तान मध्ये आयोजित करण्यात आली होती, तिची 24वी आवृत्ती होती. वर्ल्ड वॉटर फोरमची जी समिट आहे ती बाली इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आली होती, तिची 10वी आवृत्ती होती. नाटोची समिट जी आहे ती वॉशिंग्टन DC या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद जी आहे ती अबुधाबी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पहिली आण्विक ऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये आयोजित करण्यात आली 2024 मध्ये, पहिलीच झालेली आहे बघा, स्टार मार्क करतो. 16वी ब्रिक्स शिखर परिषद कझान रशियामध्ये आयोजित करण्यात आली होती. जैवविविधता शिखर परिषद COP16 जी आहे ती कैली कोलंबियामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावर क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. 23व्या शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांच्या परिषदेच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केलं होतं तर एस जयशंकर यांनी केलं होतं. ठीक आहे, तर हा एक एक्स्ट्रा पॉइंट इथं नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, गयाना जो देश आहे तर गयाना देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली आहे. तर 56 वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांनी गयाना या देशाला भेट दिलेली आहे. ठीक आहे, मग त्या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक अवॉर्ड मिळालेला आहे, त्याचं नाव आहे द ऑर्डर ऑफ एक्सलन्स. तर हाच क्वेश्चन होता, मी डायरेक्ट उत्तर सांगून दिलं. गयानाने आपल्या देशातील सर्वोच्च पुरस्कार द ऑर्डर ऑफ एक्सलन्स कोणाला, या पुरस्काराने कोणाला सन्मानित केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलेलं आहे. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नायजेरिया, गयाना आणि ब्राझीलच्या दौऱ्यावर गेलेले होते, त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर अवॉर्ड जे आहे ते देण्यात आलेले आहे. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये 20 ते 30 किंवा आपण 40 सुद्धा म्हणू शकतो एवढे अवॉर्ड मिळालेले. मी त्यातले काही मोजके अवॉर्ड तुम्हाला सांगतो जे परीक्षेमध्ये विचारले जातील. जसं की ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजेरियाने दिला, ऑर्डर ऑफ द एंड्रू द एपोस्टल रशियाने दिला. त्यानंतर भूतानने द ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो नरेंद्र मोदी यांना दिला. त्यानंतर डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर डोमिनिका राष्ट्रमंडळने दिलं. ठीक आहे, डोमिनिका कॉमनवेल्थने दिला. गार्ड ऑफ ऑनर लाओसने दिला. ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर ग्रीसने दिला. त्यानंतर ऑर्डर ऑफ द नील, ठीक आहे, नीलनं दिला, नाईलनं दिलाच, नील म्हटलं आता किंवा नाईल. ठीक आहे, तर ऑर्डर ऑफ द नील हा मिस्र म्हणजे इजिप्तने दिला. ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनर फ्रान्सने दिला. द ग्रँड कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पापुआ न्यू गिनीने दिला. द ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद सौदी अरेबियाने दिला. कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजीने दिला. एवाल्क अवॉर्ड जो आहे तो पलाऊ
गणराज्य म्हणजे पलाऊ रिपब्लिकने दिला. ऑर्डर ऑफ द ड्रग गॅल्पो भूतानने दिला. त्यानंतर लिजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेने दिला. ऑर्डर ऑफ जायद UAE ने दिलेला आहे. द ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीनने दिलेला आहे. स्टेट ऑर्डर ऑफ द गाझी अमीर अमानुल्लाह खाना हा जो अवॉर्ड मित्रांनो तो अफगाणिस्तानने दिलेला आहे. तर अशा प्रकारे मी इथं फक्त 17 अवॉर्ड घेतले. यामध्ये खूप सारे अवॉर्ड अजून पण आहे, पण हे मेन आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. यानंतर जागतिक बाल दिन जो आहे तो 2024 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर जागतिक बाल दिन मित्रांनो 20 नोव्हेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर आपल्याला कोणताही दिवस ठीक आहे आणि त्याची थीम लक्षात ठेवायची. ते 20 नोव्हेंबर रोजी जागतिक बाल दिन सेलिब्रेट करण्यात येतो. मुलांच्या हक्कांबाबत जागरूकता वाढवणं हा त्याचा मेन हेतू आहे. आणि या वर्षीची त्याची थीम आहे मित्रांनो लिसन टू द फ्युचर. लिसन टू द फ्युचर ही चिल्ड्रन्स डेची ठीक आहे आपण म्हणूया वर्ल्ड चिल्ड्रन्स डे जो आहे ठीक आहे जागतिक बालदिन जो आहे तर त्याची थीम आहे लिसन टू फ्युचर. ठीक आहे 20 नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा. कोणत्या देशाने वन डे वन जिनोम ठीक आहे वन डे वन जिनोम उपक्रमाचं अनावरण केलेलं आहे. तर बघा मित्रांनो वन डे वन जिनोम नावाचा उपक्रम काय आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर सूक्ष्मजीव जे असतात मित्रांनो सूक्ष्मजीव जे असतात तर त्याबाबत माहिती गोळा करायची आहे. आणि त्याबाबतचा वन डे वन जिनोम नावाचा प्रोजेक्ट जो आहे मित्रांनो तर तो भारत सरकारने सुरू केलेला आहे. कोणी सुरू केला तर कोणत्या देशाने वन डे वन जिनोम उपक्रमाचं अनावरण केलं तर भारताने केलेलं आहे. बघा मित्रांनो यासाठी आपण वेगवेगळ्या संस्थांची मदत घेतलेली आहे. आपण जर बघितलं तर एक दिवस एक जिनोम प्रोजेक्ट जो आहे तो सुरू केलेला आहे. यामध्ये सूक्ष्मजीवांची माहिती जी आहे ती गोळा केली जाणार आहे आणि त्यांचं महत्त्व जे आहे ते हायलाइट केलं जाणार आहे. या उपक्रमाची घोषणा जी आहे ती G20चे शेर्पा अमिताभ कांत यांनी केली होती 9 नोव्हेंबर 2024 रोजी. ठीक आहे तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 56 वर्षात कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. तर मागच्या 56 वर्षात मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना या देशाला भेट दिलेली आहे आणि ते 56 वर्षानंतर भेट देणारे भारताचे पंतप्रधान बनलेले आहे. तर ऑलरेडी आपण हे बघितलेलं आहे. ठीक आहे आपण फक्त गयानाच्या अध्यक्षांचं नाव लक्षात ठेवा. मोहम्मद इरफान अली हे गयानाचे अध्यक्ष आहे ज्यांच्या मार्फत गयानाचा जो सर्वोच्च अवॉर्ड आहे मोदीजींना देण्यात आलेला आहे. यानंतर हा क्वेश्चन महत्वाचा आहे बघा लक्षात ठेवा. 6वा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ग्लोबल सॉइल कॉन्फरन्स ठीक आहे जागतिक मृदा परिषद ठीक आहे जागतिक मृदा परिषद जागतिक मृदा परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. तर जागतिक मृदा परिषद बघा मित्रांनो ही आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तर नोव्हेंबर 2024 मध्ये ग्लोबल सॉइल कॉन्फरन्स जी आहे ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे 19 ते 22 नोव्हेंबर या दरम्यानचं आयोजन झालेलं आहे. आता हिचं आयोजन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे आपण कंप्लीटली तिला ऑर्गनाइज केलेलं आहे. ठीक आहे तिचा समारोप झालेला आहे. पण तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं कोणत्या संस्थांमार्फत आयोजित करण्यात आली तिथं खूप साऱ्या संस्था आहेत. पण तुम्हाला एवढंच प्रश्न विचारला जाईल की बाबा ग्लोबल सॉइल कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली. ठीक आहे तिचं उद्घाटन कुठे करण्यात आलं तर आपल्याला भारत आणि नवी दिल्ली हे लोकेशन माहीत असलं पाहिजे. मग यासाठी आपलं इंडियन सॉइल सायन्स सोसायटीने त्याचबरोबर जर आपण बघितलं भारतीय कृषी संशोधन परिषदेने त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीने त्याचबरोबर इटलीच्या इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉइल सायन्सने या सगळ्यांनी मिळून हिचं आयोजन केलं होतं. यानंतर हिची थीम काय होती तर बघा थीम लक्षात ठेवा. सॉइल केअर बियॉन्ड फूड सिक्युरिटी क्लायमेट चेंज मिटिगेशन अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस तर अशीची थीम होती. ठीक आहे तर थीम लक्षात ठेवा. नावातच सॉइल आहे. ठीक आहे तर हा लक्षात ठेवा सॉइल केअर बियॉन्ड फूड सिक्युरिटी. ठीक आहे तर फूड सिक्युरिटीच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला काय करावं लागेल तर मातीची काळजी घ्यावी लागेल आणि क्लायमेट चेंज मिटिगेशन अँड इकोसिस्टम सर्व्हिसेस. ठीक आहे अशी पूर्ण थीम आपल्याला लक्षात ठेवायची. मी 2-3 वेळा यासाठी रिपीट केली की तुम्हाला परीक्षेमध्ये जर क्वेश्चन आला तर लगेच तुमच्या डोक्यात माझे शब्द जे आहे मी उच्चारलेले शब्द ते येऊन जातील. त्यानंतर ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पिकल बॉल आता एक नवीन खेळ तयार झालेला आहे. जर तुम्ही बघितलं तर हा जो खेळ आहे तर तो टेनिस प्लस टेबल टेनिस
तर यांचं कॉम्बिनेशन आहे. आपण जर बघितलं टेनिसमध्ये टेनिस बॉल यूज होतो, बरोबर, टेनिस बॉल यूज होतो. आपण जर बघितलं तसाच बॉल जो आहे तो पिकल बॉल मध्ये यूज होतो, पण त्याला छिद्रे असतात. त्याला काय असतात? छिद्रे असतात. पिवळ्या कलरचा बॉल यूज होतो, त्याला काय असतात? छिद्रे असलेला बॉल असतो. ठीक आहे. आणि टेनिसची जी बॅट असते तर तेवढी मोठी बॅट नसते. टेबल टेनिसची जी बॅट असते, ठीक आहे, एकदम छोट्या आकाराची बॅट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर तशा प्रकारची बॅट जी आहे तर ती वापरली जाते. बॉल जो आहे तो टेनिस प्रमाणे पण पोकळ आणि छिद्र असणारा, आणि बॅट जी आहे ती टेबल टेनिस प्रमाणे छोटी. ठीक आहे. तर असा पिकल बॉल नवीन खेळ जो आहे तो आपल्या भारतामध्ये फेमस होतोय. तर या पिकल बॉल ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून इथं मंदिरा बेदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीमागे हेतू काय आहे तर मंदिरा बेदी यांच्या मार्फत या खेळामध्ये महिलांचं प्रमाण वाढावं. आपण जर बघितलं तर महिलांचं जे काही मुलींचं प्रमाण जे आहे, आपण जर बघितलं तर महिलांचा सहभाग वाढवणं हा यांच्या नियुक्तीच्या मागं मेन उद्देश आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं मंदिरा बेदी एक अभिनेत्री आहे, फिटनेस आयकॉन आहे. यानंतर ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनची स्थापना जी आहे श्री अरविंद प्रभू यांनी 2008 मध्ये केली होती. मुंबईमध्ये मुख्यालय आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं सर तुम्ही म्हणता नवीन, तर आपण जर बघितलं क्रिकेट फुटबॉल जितके जुने त्या तुलनेने हा खेळ आपल्याला नवीन बघायला मिळतो. यानंतर खो खो वर्ल्ड कप 2025च्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन कोणता देश करणार आहे तर भारत करणार आहे. भारत बघा याचं आयोजन जे आहे ते खो खो फेडरेशन ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशनच्या मदतीने करणार आहे. 6 खंडातील 24 देश सहभागी होणार आहे, ज्यामध्ये काही देश महिलांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील खो खोच्या आणि काही देश पुरुषांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतील. तर 16 देश पुरुषांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे, 16 देश महिलांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेणारे, आणि असे एकंदरीत काही देश जे ते फक्त महिलांच्या टीम मध्ये सामील होणारे, काही देश पुरुषांच्या टीम मध्ये सामील होणारे, असे 24 देश या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. यानंतर आता काही स्पर्धांबाबत जाणून घेऊया. मेन जे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 कुठे आयोजित करण्यात आला होता तर हा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आला होता, पण याचं आयोजन बांगलादेशमध्ये कॅन्सल झालं होतं, कारण बांगलादेशमध्ये सध्या परिस्थिती चांगली नाहीये. आपण जर बघितलं तर मग याचं आयोजन जे आहे ते UAE मध्ये करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये कोणी जिंकलेलं आहे तर ही स्पर्धा न्यूझीलंडने जिंकलेली आहे. ठीक आहे. त्यांनी जिंकलेली ही पहिली आयसीसी ट्रॉफी आहे, म्हणजे आयसीसीचा पहिला विश्वचषक आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 कुठे होणार आहे? इंग्लंडला होणार आहे. आयसीसी महिला अंडर-19 T20 विश्वचषक कुठे होणार आहे? ठीक आहे. तर तो झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. आता क्रिकेटचे प्रश्न सोडून द्या, क्रिकेटचा फक्त हाच एक क्वेश्चन लक्षात ठेवा, हे पुढचे लक्षात नाही ठेवले तरी चालेल. जे इतर खेळ आहे त्याच्यावर आपण थोडं फोकस करूया. जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 कुठे होणार आहे तर जपानमध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा. फक्त स्टार मार्क करतो त्याकडे लक्ष द्या. पुरुषांचा जो हॉकी विश्वचषक 2026 तो कुठे होणार आहे तर बेल्जियम आणि नेदरलँड्स. तर अलीकडे जे काही हॉकी फेडरेशन आहे, ठीक आहे, जागतिक हॉकी फेडरेशन, तर त्यांच्या मार्फत जी क्रमवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सगळ्यात टॉपला असलेला हॉकीचा संघ जर कोणाचा असेल तर नेदरलँडचा आहे. भारताचा या लिस्टमध्ये 4थ्या स्पॉटवर आहे. यानंतर जर बघितलं तर क्रिकेटला आता थोडं बाजूलाच ठेवूया. ठीक आहे. त्यानंतर उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे तर ती कुठे होणार आहे? ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर क्रिकेट विश्वचषक जो आहे 2027चा जो मेन वन डेचा विश्वचषक असतो त्याबाबत लक्षात ठेवा, तो दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये बहुसंस्था आपत्ती निवारण सराव जॉईंट रिलीज कुणी आयोजित केला आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याला काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या या क्वेश्चन बाबत. जॉईंट रिलीज नावाचा जो युद्ध सराव आहे, ठीक आहे, जॉईंट रिलीज हा कशाशी संबंधित आहे? आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती निवारणाशी संबंधित हा युद्ध सराव आहे. हा कोणी आयोजित केलेला आहे तर हा भारतीय सैन्याने आयोजित केलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर भारतीय लष्कराकडून, भारतीय सैन्याकडून आपत्ती आणि आपत्तीच्या काळात मदत देण्यासाठी जॉईंट रिलीज नावाचा युद्ध सराव जो आहे तो आपण पार पाडलेला आहे. या युद्ध सरावाची आयोजन जे आहे ते कुठं करण्यात आलं होतं हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर गुजरातमधील अहमदाबाद आणि पोरबंदर या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सुद्धा या सरावामध्ये सहभाग जो आहे तो घेतला होता. यानंतर बघा भारतीय सैन्याचं आपण जर बघितलं तर ऑफिशियली स्थापना 1 एप्रिल 1895 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे.
त्यानंतर 31वी आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर 31वी बघा मित्रांनो, आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन बैठक जी आहे आपण जर बघितलं तर ती पेरू मधील लिमा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर पेरू मधील लिमा या ठिकाणी आशिया पॅसिफिक म्हणजे आशिया खंडामध्ये येणारे आणि पॅसिफिक महासागराभोवती असणाऱ्या देशांचे जे इकॉनॉमिक लीडर आहे, ठीक आहे, तर ते एकत्र येऊन काय झालेले आहे, तर एक मीटिंग झालेली आहे, इकॉनॉमिक लीडरची मीटिंग झालेली आहे, ठीक आहे, इकॉनॉमिक कोऑपरेशनची बैठक झालेली आहे. तर 21 देशांची ही बैठक होती. ही बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? पेरूची राजधानी लिमा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. याचं आयोजन जे आहे ते पेरूचे राष्ट्रपती जे आहे दिना बोलवार्ट यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं दक्षिण कोरियामध्ये 2025 मध्ये परिषद होईल, चीनमध्ये 2026 मध्ये, व्हिएतनाममध्ये 2027 मध्ये ही परिषद होणार आहे. यानंतर डिसेंबर 2026 पर्यंत जगातील 5वी आणि देशातील पहिली नाईट सफारी कुठे बनवली जाईल? तर बघा रात्रीच्या वेळी आपण काय करू शकतो, तो प्राण्यांना जाऊन बघू शकतो. तर अशा प्रकारची नाईट सफारी जी आहे ती 900 एकर मध्ये बनवली जात आहे उत्तर प्रदेशमध्ये. कुठं? तर उत्तर प्रदेशमध्ये. तर उत्तर प्रदेशमध्ये लखनौ या ठिकाणी नाईट सफारी बनवली जात आहे, जी देशातील पहिली नाईट सफारी असेल, जिथे आपण रात्रीच्या वेळी जाऊन प्राणी जंगलामध्ये बघू शकतो, ठीक आहे. आणि अशी जगातील 5व्या क्रमांकाची नाईट सफारी असणार आहे, ठीक आहे. डिसेंबर 2026 पर्यंत ही नाईट सफारी ओपन होऊन जाईल प्रेक्षकांसाठी. यानंतर पुढे जाऊया पर्यटकांसाठी. तर बघा 12वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये ईस्टर्न स्ट्राईक नावाचा संयुक्त लष्करी सराव कोणत्या राज्यात होणार आहे? तर बघा ईस्टर्न स्ट्राईक नावाचा संयुक्त लष्करी सराव जो आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर या सरावामध्ये जर आपण बघितलं तर भारतीय लष्करासोबतच भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल सुद्धा सहभाग घेणार आहे. त्याचबरोबर बघा आपण इथे लष्कर प्रमुख कोण आहे, तर जनरल उपेंद्र द्विवेदी. त्यानंतर नौदल प्रमुख कोण आहे? दिनेश कुमार त्रिपाठी. आणि हवाई दल प्रमुख कोण आहे? अमरप्रीत सिंग. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. यानंतर 13वा क्वेश्चन आहे, ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून जॉकी श्रॉफ जग्गूदादांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलचा नेमका उद्देश काय मित्रांनो? तर याचा मेन उद्देश हा आहे की जे काही मूव्ही बनतात तर त्यामध्ये पर्यावरणाचं महत्व जे आहे, ठीक आहे, तर ते ऍड करत जावं, हा या पाठीमागील हेतू किंवा उद्देश आहे, ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर 22 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान मुंबईमध्ये ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवलची आयोजन जे आहे ते होणार आहे. त्याचे ब्रँड अँबॅसेडर ॲज अ जग्गूदादा म्हणजे जॉकी श्रॉफ यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तसे रील्स बघायला मिळेल. आज आपण 24 नोव्हेंबर रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत. इथं आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, मिस चाम इंडिया 2024 चा किताब कोणी जिंकला? तर मिस चाम 2024 चा किताब शिवांगी देसाई यांनी जिंकला. या सध्या पुण्यामध्ये इंडियन लॉ स्कूल जे आहे तर त्याच्या 3rd इयर मध्ये शिक्षण घेत आहे. म्हणजे महाराष्ट्रातील एका व्यक्तीला एवढा मोठा पुरस्कार मिळतो ही खूप मोठी बाब आहे. आता व्हिएतनाम मध्ये मिस चाम वर्ल्ड जी स्पर्धा होणार आहे तर त्यामध्ये शिवांगी देसाई ज्या आहे तर त्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांनी मिस चाम इंडिया स्पर्धा जिंकली. आता मिस चाम वर्ल्ड या स्पर्धेमध्ये त्या भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. बघा मित्रांनो ही स्पर्धा जी आहे ती व्हिएतनाम मध्ये होणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये. यानंतर पुढे जाऊया. कोणता देश तब्बल 40 वर्षानंतर नाही म्हणता येणार, जवळपास आपण असं म्हणू शकतो की 34 वर्षानंतर आपली पहिली राष्ट्रीय जनगणना करत आहे. तर बघा मित्रांनो इराक जो आहे, इराक, ठीक आहे, इराक. तर इराक जो आहे 34 वर्षानंतर आपली पहिली जनगणना जी आहे म्हणजे 34 वर्षानंतरची पहिली जनगणना जी आहे तर ती इराक करत आहे. यापूर्वी त्यांनी 1987 मध्ये सद्दाम हुसेनच्या काळात त्यांनी जनगणना केली होती. त्यानंतर मग आता एवढ्या वर्षानंतर ते जनगणना करत आहे. तब्बल आता 34 वर्ष झालेली आपल्याला बघायला मिळतात. आता ही जी जनगणना आहे यासाठी जवळपास जर आपण बघितलं तर 1,20,000 जे काही आपण म्हणूया जनगणना विषयक अधिकारी जे आहे, कामगार जे आहे त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. इराणच्या 11 प्रांतामध्ये घरोघरी जाऊन डेटा जो आहे तो गोळा केला जाणार आहे, ठीक आहे. 2 दिवसाचा कर्फ्यू लावलेला आहे गृह मंत्रालयाने की सगळ्यांनी घरी राहायचंय आणि सगळ्यांचा डेटा जो आहे तो अशा प्रकारे कलेक्ट केला जाणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो तर इराणमध्ये या जनगणनेचा उद्देश
आपण जर बघितलं तर योजना सुरू करण्यासाठी महत्वाचा रोल असतो जनगणनेचा, की किती लोकांसाठी आपल्याला कोणती योजना सुरू करायची, किती लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढायचे, हे सगळ्या डेटाचा, जनगणनाविषयक डेटाचा खूप मोठा फायदा होत असतो. यानंतर पुढे जाऊया. बघा, इराणची राजधानी आहे बगदाद. आपण जर इराण म्हणतोय, आपण इराक म्हणायला पाहिजे, तर इराक आहे, याच उत्तर इराक. ठीक आहे, तर इराक जो आहे, तर इराकने 1987 नंतर आपली जनगणना जी आहे ती केलेली आहे. ठीक आहे, तर एक मिस्टेक जी आहे ती माझी तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. ठीक आहे, तर आपण जर बघितलं इराक हा अरबी शब्द, याचा अर्थ आहे सुपीक. ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर मध्य आशियातील हा एक देश आहे, मध्य पश्चिम आशियातील हा एक देश आहे. इराकचे सध्याचे अध्यक्ष अब्दुल लतीफ रशीद. त्यानंतर पंतप्रधान आहे मोहम्मद शिया अल सुदानी. इराकी दिनार जे ते तिथलं चलन आहे. समलैंगिकता या शब्दावर त्यांनी बंदी घातलेली आहे. आणि आता आपण जर बघितलं तर जवळपास 37 वर्षानंतर ते जनगणना करत आहे. त्यानंतर कोणत्या मंत्रालयाने 8व्या इंडियन वॉटर वीक 2024 मध्ये भूनीर पोर्टल डिजिटल लॉन्च केलं आहे? तर भूनीर पोर्टलचे डिजिटली लॉन्च जे आहे मित्रांनो, ते जलशक्ती मंत्रालयाने केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, 8वा इंडिया वॉटर वीक जो आहे तो करंटली सुरू होता, आणि त्याचा जेव्हा समारोप झाला तर ते समारोपाच्या वेळी भूनीर नावाचं पोर्टल जे आहे ते जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत लॉन्च करण्यात आलं. जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी ते लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, आणि त्या लॉन्चिंग मध्ये जे केंद्रीय भूजल प्राधिकरण आहे आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र जे आहे, तर यांनी सहकार्य जे आहे जलशक्ती मंत्रालयाला ते केलेलं आहे. हे पोर्टल जर आपण बघितलं तर केंद्रीय भूजल प्राधिकरण राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रानेच विकसित केलेलं आहे. यानंतर काही महत्वाचे पोर्टल बघूया. बघा मित्रांनो, डिजी लॉकरने सरकारी सेवांमध्ये अखंड प्रवेशासाठी कोणत्या ऍप सोबत भागीदारी केलेली आहे? तर डिजी लॉकर मध्ये बघा आपली पर्सनल इन्फॉर्मेशन असते, आणि त्याचबरोबर सरकारी सेवांची इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी उमंग ऍप सोबत काय केलेलं आहे, तर आपण म्हणूया की भागीदारी केलेली आहे. तर आता आपली माहिती प्लस सरकारी सेवांची माहिती आपल्याला उमंग ऍप मध्ये मिळणार आहे, किंवा आपले जे सरकारी डॉक्युमेंट आहे ते आपल्याला उमंग ऍप मध्ये मिळणार आहे. कोणत्या मंत्रालयाने फ्लड वॉच इंडिया 2.0 हे जे ऍप आहे हे लॉन्च केलं? तर जलशक्ती मंत्रालय. त्यानंतर 3 नवीन फौजदारी कायदे आले, त्यासाठी ई सक्षम, न्याय सेतू, न्यायश्रुती आणि ई समन ऍप कोणी लॉन्च केलं? तर अमित शहा यांनी. त्यानंतर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लोकपथ मोबाईल ऍप लॉन्च केलं? तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहे मोहन यादव. कोणत्या राज्याने रहदारी निरीक्षणासाठी सिटीजन सेंटिनल ऍप लॉन्च केलं? तर केरळने केलेलं आहे. त्यानंतर 3 नवीन गुन्हेगारी कायदे आलेले आहे, तर त्याबाबत अमित शहानी कोणत्या ऍपचं उद्घाटन केलं ते आपण बघितलं. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने या 3 नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी सांग्यान ऍप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर भारतीय नागरिकांसाठी सुरक्षित आणि कायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन देण्यासाठी ई मायग्रेट 2.0 पोर्टल जे आहे आणि मोबाईल जे ऍप जे आहे तर ते एस जयशंकर यांनी लॉन्च केलेलं आहे. आणि त्याचबरोबर NCRB कंपायलेशन ऑफ क्रिमिनल लॉज हे ऍप कोणी लॉन्च केलेलं आहे? तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने. तर हे काही महत्वाचे ऍप आणि पोर्टल आपण बघितलेले आहे. त्यानंतर UNFCCC डिजिटल क्लायमेट ऍडवायझरीचा ग्लोबल ब्रँड राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, युनायटेड नेशनचा जो काही आपण म्हणूया एक ऑर्गनायझेशन UNFCCC क्लायमेट चेंजशी संबंधित ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांचा डिजिटल क्लायमेट ऍडवायझरीचा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पंजाबी रॅपर शुभ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, पंजाबी रॅपर शुभ जो आहे तर त्याची 20 नोव्हेंबर रोजी युनायटेड नेशन, आता मला याचा फुल फॉर्म प्रॉपर माहित नाही, जर कुणाला माहित असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर क्लायमेट चेंजशी संबंधित एवढं तर मला माहिती आहे, पण मधले जे 2 शब्द आहे तर ते माहित नाही. फेडरेशन ऑन क्लायमेट असं काहीतरी असेल. ठीक आहे, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर त्याचा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर ग्लोबल ब्रँड राजदूत दिलेलं आहे, तर ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण जर बघितलं पंजाबी रॅपर शुभ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांचं पर्यावरण विषयक जे कार्य आहे ते बघून त्यांची UNFCCCने डिजिटल क्लायमेट ऍडवायझरीचा ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. या पदावर जर आपण बघितलं तर खूप सारे फेमस सिंगर जे आहे आणि हिरो हिरोईन जे आहे तर त्यांची सुद्धा नियुक्ती जी आहे ती करण्यात आली होती यापूर्वी. ठीक आहे,
आपण जर बघितलं ही जी नियुक्ती आहे बाकू अझरबैजान येथे आयोजित जी COP29 झाली होती, तर त्यामध्ये याविषयक घोषणा करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर यापूर्वी लिओनार्डो डिकॅप्रियो, डेव्हिड बेकहम फुटबॉल प्लेअर बघा, कोल्ड प्ले सिंगर आहे. लिओनार्डो डिकॅप्रियो जर आपण बघितलं तर अभिनेता आहे. तर असे बरेचसे जे आहे सेलिब्रिटी, तर यांची नियुक्ती जी आहे ती ॲज अ ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर म्हणून करण्यात आलेली आहे. त्यानंतर आजच्या लेक्चरचा महत्त्वाचा क्वेश्चन बघा, एप्रिल 2025 मध्ये कोणते राज्य खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्स जे आहे ते आयोजित करणार आहे? तर खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्स बिहारमध्ये आयोजित केले जाणार आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, जागतिक तत्वज्ञान दिन 2024, त्याला आपण वर्ल्ड फिलॉसॉफी डे सुद्धा म्हणतो. तर वर्ल्ड फिलॉसॉफी डे कधी सेलिब्रेट करण्यात आला? 21 नोव्हेंबर. बघा मित्रांनो, 21 नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवायची. हा दिवस 21 नोव्हेंबर 2002 पासून सेलिब्रेट केला जात आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर जे तत्वज्ञान आहे, ठीक आहे, त्याविषयक लोकांमध्ये माहिती आपण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी, तर हा या पाठीमागील उद्देश आहे. पण आपल्याला आजकाल माहिती आहे की सगळेच लोक सगळ्यांची फिलॉसॉफी जी आहे ती सांगण्याचा एकमेकांना प्रयत्न करत असतात. यानंतर 7वा क्वेश्चन बघा, दक्षिण आशियातील सर्वात मोठं सागरी शिखर संमेलन, त्याला सागर मंथन द ग्रेट ओशन डायलॉग 2024 कुठे आयोजित करण्यात आलेलं आहे? तर आपण म्हणूया की एक सागरी परिषद आहे, सागरी शिखर परिषद आहे, सागरी शिखर संमेलन आहे. ठीक आहे. ज्यामध्ये आपण जर बघितलं दक्षिण आशियातील सगळे देश सहभागी होतात, ज्याचं नाव आहे सागर मंथन. ठीक आहे. यामध्ये काय केलं जातं? तर यामध्ये बघा मित्रांनो, सगळे देश एकत्र येतात आणि सगळे देश म्हणतात की आपण मासेमारी करून वगैरे उत्पन्न कमवतो, सागरामधून आपल्याला ज्या काही गोष्टी मिळतात तर त्यामधून आपण पैसे कमवतो, त्याला ब्लू इकॉनॉमी म्हटलं जातं. पण आपण हे पैसे कमवताना पर्यावरणाला नुकसान करतो. ठीक आहे. तर हे पर्यावरणाचं जे नुकसान आपण करतो ते कशा प्रकारे कमी झालं पाहिजे? जसं की आपलं बॉम्बे हाय येथे आपण इथून ऑइल काढतो समुद्रामधून, पण तिथं पर्यावरणाला नुकसान होतं. मग ते नुकसान कसं कमी झालं पाहिजे याविषयी आपण प्रयत्न करायला पाहिजे. मग अशा प्रकारची सागर मंथन नावाची जी काही डायलॉग आहे, परिषद आहे, ती आपण सध्या भारतामध्ये 2024 मध्ये लॉन्च केलेली आहे, किंवा तिचं आयोजित केलेलं आहे. लॉन्च करण्यापेक्षा तिचं आयोजन झालेलं आहे. तर सागर मंथन फोरम जे आहे ते दक्षिण आशियातील सर्वात मोठं सागरी कार्यक्रम किंवा सागरी परिषद आहे, जी नुकतीच नवी दिल्ली या ठिकाणी तिला आपण आयोजित केलं होतं. आपण जर बघितलं तिचं आयोजन जे आहे बंदरे जहाज जलमार्ग मंत्रालयाने केलेलं आहे, तसंच ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशनने सुद्धा इथं मदत केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया, कोणत्या केंद्रीय मंत्र्याने वंचित मुलांमध्ये कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी विजन पोर्टल लॉन्च केले आहे? आपल्याला प्रश्न असा येऊ शकतो की विजन पोर्टल कोणासाठी लॉन्च केलेलं आहे? तर जी मुलं वंचित आहे, अनाथ आहे, त्यांच्यासाठी आपण विजन पोर्टल लॉन्च केलेलं आहे. आणि विजन पोर्टल जे आहे तर ते कोणी लॉन्च केलं? तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी विजन पोर्टलचं अनावरण जे आहे ते केलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह जे आहे तर त्यांनी विजन पोर्टल जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. त्यांनी माहिती दिली की जी स्टार्टअपची संख्या 2014 मध्ये 350 ते 400 होती, ती आज 1,67,000 पोहोचलेली आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर व्हिजन इंडिया जे आहे 2047 पर्यंत आपल्या देशाला जे विकसित होण्याचं आपण टार्गेट ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये व्हिजन इंडिया सारखे जे काही प्रोजेक्ट असणार आहे तर ते खूप महत्वाचे असणार आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं व्हिजन पोर्टल जे आहे ते खूप महत्वाचं असणार आहे. भारताचं विकसित भारत होण्याचं टार्गेट आहे 2047, तर त्यासाठी व्हिजन पोर्टल सारखे उपक्रम अतिशय महत्वाचे आहे. वंचित मुलांसाठी व्हिजन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, त्यांच्यातील कौशल्य, त्यांच्यातील टॅलेंट जे आहे तर त्याला चालना देण्यासाठी, त्यांना काम उपलब्ध करून देण्यासाठी. यानंतर कोणत्या शेजारील देशाच्या राष्ट्रपतींनी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना लष्कराचं मानद जनरल पद देऊन सन्मानित केले आहे? तर बघा मित्रांनो, आपले लष्कर प्रमुख जे आहे उपेंद्र द्विवेदी यांना लष्कराचं मानद जनरल पद कोणी दिलेलं आहे? तर नेपाळने दिलेलं आहे. बघा मित्रांनो, नेपाळचे जे काही पंतप्रधान आहे रामचंद्र पौडेल यांनी एका कार्यक्रमामध्ये नेपाळचं लष्कराचं पद आहे जनरल, ते आपल्या लष्कर प्रमुखांना दिलेलं आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा बाकी जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. यानंतर 10वा क्वेश्चन, भारत आणि कोणत्या देशाने लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशन च्या 6व्या वार्षिक शिखर परिषदेचं सहअध्यक्षपद भूषवलं? तर बघा मित्रांनो, भारत आणि स्वीडनने मिळून
लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशन नावाची परिषद आहे. 6वी परिषद ही आयोजित करण्यात आली होती. तर भारत आणि स्वीडनने मिळून त्याचं अध्यक्षपद जे आहे ते भूषवलेलं आहे. भारत आणि स्वीडनने बाकू अझरबैजान येथे लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्सफॉर्मेशनची 6वी शिखर परिषद जी होती तर तिच्यामध्ये अध्यक्षपद म्हणून भूषवलं होतं. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. कोणता देश प्रथमच स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक बोके आणि बॉलिंग स्पर्धा जी आहे ती आयोजित करेल? तर बघा मित्रांनो, स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक बोके नावाची एक स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जे दिव्यांग खेळाडू असतात तर त्यांच्यासाठी वेगवेगळे खेळ जे आहे ते आयोजित केले जातात. आणि बॉलिंग स्पर्धा काय असते तर बघा, ते तुम्ही बघितलं असेल की एक मोठा चेंडू असतो आणि 3 बोटामध्ये त्याला पकडायचं आणि असं फेकायचं आणि समोर असे 10-12 काय ठेवलेले असतात. तर आपण म्हणूया 10-12 अशा छोटे छोटे आपण म्हणूया जसं कुंड्या असतात तर तसं ठेवलेलं असतं आणि त्याला पाडायचं असतं. तर त्याला बॉलिंग म्हटलं जातं. तर त्या दोन्ही स्पर्धा ज्या आहे त्या या वर्षी भारतामध्ये आयोजित केल्या जाणार आहे. तर लक्षात ठेवायच्या, या दोन्ही स्पर्धा ज्या आहेत त्या भारतामध्ये आयोजित केल्या जाणार आहे. जे विशेष ऑलिम्पिक आहे एशिया पॅसिफिक बोके, तर यामध्ये 12 देशातील 81 खेळाडू सहभागी होणार आहे. त्यानंतर शाश्वत व्यवसाय निर्देशांक सस्टेनेबल बिझनेस इंडेक्स जो आहे 2024, तर त्यामध्ये भारताचं स्थान काय आहे तर यामध्ये भारताचं स्थान आहे मित्रांनो 23वे. यामध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे तर पहिल्या स्थानावर न्यूझीलंड आहे, दुसऱ्या स्थानावर युनायटेड किंगडम आहे आणि तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर शाश्वत व्यवसाय निर्देशांक जो आहे यामध्ये भारताला 24 गुण मिळाले. भारत यामध्ये 23व्या स्थानावर आहे. हा निर्देशांक हेनरिक फाउंडेशन आणि भारतीय हवामान विभाग यांनी तयार केलेला आहे आणि जाहीर केलेला आहे. यानंतर टेस्ट क्वेश्चन बघा, जे काही खेलो इंडिया युथ गेम्स जे आहे आणि पॅरा गेम्स जे आहे ते कुठे आयोजित केले जाणार हे तुम्हाला सांगायचे. आणि मिस चांद इंडिया 2024 ची स्पर्धा जी आहे ती कुठे आयोजित केली जाईल हे तुम्हाला सांगायचे. यशवंत बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर 999 या फी मध्ये तुम्हाला या मंथ एंड पर्यंत मिळेल. त्यानंतर फी मात्र वाढणार आहे. राज्यसेवेची विजेता बॅच जी आहे ती आपण खास कंबाईन साठी लॉन्च करत आहोत, कंबाईन ग्रुप बी साठी. ठीक आहे, तर तिची फी एका महिन्याची 500 रुपये असेल. जर तुम्हाला नंतर वाढवून घ्यायची असेल तर परत तेवढीच फी पे करून तुम्ही वाढवून घेऊ शकता. त्यानंतर कंबाईन आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी टेस्ट सिरीज आहे, त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन बॅच आहे, त्याचबरोबर फाउंडेशन बॅच सुद्धा आहे दोन्ही एक्झामसाठी. बीएमसी साठी ऍक्टची बॅच, जीकेची बॅच आणि निरीक्षक व कार्यकारी सहाय्यक या पदांसाठीची बॅच, सगळ्या सरळ सेवी परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच, रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच, पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच, त्याचबरोबर आपल्या अभ्यास मित्राच्या रिव्हिजन नोट सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपलं अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये सगळ्या गोष्टी मिळेल. या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला या लेक्चरची PDF मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यासविषयक रील्स मिळेल. लेक्चर आवडला असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.